ज्या क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो ते सन्माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय श्री विवेक फणसळकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. मान्यवरांना विनंती आपण कृपया आसनच ठेवावं. सन्माननीय मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. नमस्कार, सुस्वागतम. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता शहरभानमध्ये उपस्थित मान्यवरांचं, लोकसत्ताच्या वाचकांचं आणि शहरभान जपणाऱ्या तमाम मुंबईकरांचं लोकसत्ता समूहाच्या वतीने मी कुणाल रेगे सुसंवादक मनपूर्वक स्वागत करतो. शहरभानचा हा 8वा कार्यक्रम आहे. शहरभानचे सहप्रायोजक आहेत वीणा वर्ल्ड हिरानंदानी ग्रुप आणि पॉवर्ड बाय VM मुसुणकर ज्वेलर्स. एकदा जोरदार टाळ्या काय प्रायोजकांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे, व्यवसायाच्या भाषेमध्ये खरं तर आपण यांना व्यावसायिक भाषेत प्रायोजक असं म्हणतो, पण मुळात हे सगळे लोकसत्ताचे वाचक आहेत बरं का. आणि ही सगळी मंडळी आपल्या सोबत नेहमी असतात, म्हणून असे कार्यक्रम जे आहेत समाजोपयोगी ते करणं अधिक सोयीचं होतं. महानगराची महासुरक्षा असा आजचा या शहरभानचा विषय आहे चर्चेचा. असं म्हणतात की महानगराची भव्यता ही सुरळीत चालणाऱ्या व्यवस्थांमध्ये असते आणि यातील एक व्यवस्था म्हणजेच पोलीस. स्कॉटलंड यार्डशी बरोबरी केलं जाणारं मुंबई पोलीस दल हा या शहराचा मानबिंदू आहे असं सुद्धा म्हटलं जातं. पण कधी विचार केलाय का की कशी असते ह्या दलाची रचना किंवा त्यांच्यासमोर अडचणी काय असतात, आव्हानं काय असतात, त्यांना आवश्यक साधन सुविधा ज्या आहेत त्या असतात का, मिळतात का? तेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत त्या उत्तरांमध्ये दडलंय आजचं लोकसत्ताचं शहरभान. आणि याविषयी आपल्याशी संवाद साधायला प्रत्यक्ष सन्माननीय मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर साहेब इथे उपस्थित आहेत. ते आपल्याशी संवाद साधणारच आहेत, पण त्यापूर्वी ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोटोकॉल म्हणतो तो आपण करूया. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया लोकसत्ताच्या या व्यासपीठावरती आणि ते स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सारस्वत बँकेचे सन्माननीय अध्यक्ष श्री गौतम ठाकूर साहेब यांना. एकदा जोरदार टाळ्या माननीय गौतम ठाकूर साहेबांसाठी झाल्या पाहिजे. त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आणि माननीय गौतम ठाकूर साहेबांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांचं स्वागत करावं. वैभवजी आपण या कृपया. आपण वीणा वर्ल्ड तर्फे सुद्धा माननीय पोलीस आयुक्त साहेबांचं स्वागत करतो आहोत. धन्यवाद. एक आपण समूह छायाचित्र घेऊया. VM मुसुळणकर ज्वेलर्स तर्फे माननीय क्षितिज मुसुळणकर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा कृपया व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. आणि यानंतर लोकसत्ताचे सन्माननीय संपादक श्री गिरीश कुबेर सरांना विनंती करतो ते आपल्या समोर प्रास्ताविक मांडतील. नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीलाच आपलं सगळ्यांचं स्वागत, पोलीस आयुक्तांचंही स्वागत. आणि मगाशी जेव्हा आतमध्ये गप्पा मारत होतो तेव्हा काही जण त्यांना भेटायला आले होते आणि जे काही त्यांचे जे मुद्दे होते ते त्यांनी मांडले. आणि ते मांडल्यानंतर निघताना पोलीस आयुक्त असं म्हणाले की चला पुण्याला आल्यासारखं वाटतंय. तर आता ही म्हटलं तर चांगली प्रतिक्रिया आहे अशाच अर्थाने मी सांगितलेलं आहे. त्यामुळे उगीच त्याच्यामध्ये वाईट अर्थ काढायचं काही कारण नाही. तर या उपक्रमाचा उद्देश असा आहे की सर्वसाधारणपणे काय काम करत नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. सरकार म्हणून काय काय गोष्टी होत नाहीयेत त्या आपल्या तोंडफाट असतात, पण तरी सुद्धा सरकार म्हणून काही गोष्टी होत असतात, व्यवस्थितपणे होत असतात, सुरळीत सुरू असतात. नळाला पाणी येत असतं, वाहतूक पोलीस काम करत असतो, सकाळी येऊन सफाई रस्त्यांची होत असते. त्यामुळे या सगळ्याची एक माहिती सकारात्मक पद्धतीने वाचकांना दिली जावी. कारण मला अलीकडे प्रामाणिकपणे असं वाटतं, आणि हा मुद्दा माझ्याकडून वारंवार मांडला जातो, पुनरुक्ती काही जणांना वाटली तर मला त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो. तो असा की एक आर्थिकदृष्ट्या जो एक सक्षम आणि सधन असा वर्ग आपल्या देशात आहे, त्या वर्गाचा देशाशी संबंध अलीकडच्या काळात फक्त पासपोर्ट इतकाच राहिलेला आहे. आपल्याला नगरपालिकेचं कार्यालय माहिती नसतं, आपल्याला स्थानिक शासन व्यवहाराशी कधी संबंध आलेला नसतो. आणि हल्ली एक जे नवीन प्रचंड मोठी गृहसंकुलं उभी राहत आहेत, त्या गृहसंकुलांच्या पलीकडे
पाण्याची टंचाई असते, पण तिथे 2-2, 3-3 जलतरण तलाव असतात. त्यामुळे हा वर्ग ह्या शहराशी बांधला गेलेला नसतो आणि पाश्चात्य जे काही प्रारूप आहे लोकशाहीचं, त्याच्यात सतत जाणवतं की ती माणसं आधी शहराशी जोडली गेलेली असतात. ते ज्या परिसरात राहतात त्या परिसराशी माणूस जोडला गेलेला असतो. तिथल्या स्थानिक व्यवस्थांमध्ये काम करत असतो. तिथे काही समाजसेवा असेल, बाकीचे काही कामं असेल. तर या निमित्तानं आपल्याला आपण ज्या शहरात राहतो त्याच्याशी जोडण्याचा एक प्रयत्न म्हणून हा आमचा उपक्रम सुरू केला आणि त्याला कारण काय झालं ते सांगतो आणि मी थांबतो. एक छोटासा आमचा कार्यशाळा होती वाशीला आणि MMRDAच्या मुख्य टाउन प्लॅनर, त्यांचं नाव आठवत नाही मला, मराठी आहेत त्या महिला, त्या आल्या होत्या आणि बोलता बोलता असाच विषय निघाला आणि त्यांनी इतकं सहज सुंदर सांगितलं की तुम्ही आता तिथे बसलायत, त्याच्याखालनं एक 70 केबल्स गेलेले असतात, त्याच्याखालनं बऱ्याच मोठ्या पाईपलाईन्स गेलेल्या असतात. याचा कोणीतरी काहीतरी विचार केलेला असतो ना. आपोआप असं काही घडलेलं नसतं. याचा एक जो विचार असणं, याची सगळी एक नियोजन असणं, याची मांडणी असणं, याच्यावरती नागरिकांच्या काहीच तक्रारी नसतात. मला माहिती आहे की 99% गोष्टी किंवा 99 गोष्टी विरोधी आहेत किंवा चालत नाही आहेत किंवा तक्रार करावी अशा आहेत. पण काही गोष्टी जर तक्रार करू नयेत अशा आहेत. तर त्या तक्रार करू नये अशा पद्धतीचे जे काही एक सकारात्मकता सरकारी यंत्रणांमध्ये आपल्याला दिसायला हवी, ती दाखवावी, हा या उपक्रमाचा उद्देश. एरवी लोकसत्ताचा लौकिक काय नाही हे सांगण्याचा आहेच, हे आपण जाणत असालच आणि जाणताही. त्याच्यावरनं सकाळी प्रतिक्रियाही रोज सहन करत असतोच आम्ही. पण जे काही चांगलं आहे त्याची पण एक ओळख व्हावी, हा या मागचा उद्देश. आपण सगळे आलात आणि कार्यक्रमाचं स्वरूप मला वाटतं सांगितलं, आता सांगितलं जाईलच. त्या पद्धतीनं कार्यक्रम चालेल. प्रश्नोत्तराची संधी असेल, हा एक महत्वाचा भाग आहे. कारण एरवी अशी ज्येष्ठ माणसं, ज्येष्ठ अधिकारी माणसं सहज आपल्याला अशा प्रश्नोत्तरांसाठी मिळत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभार. कार्यक्रमाचं स्वरूप अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आणि मग लगेचच आपण संवादाकडे वळूया. तुम्हाला चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते लिखित स्वरूपाचे अपेक्षित आहेत. आता सर्वप्रथम माननीय मुंबई पोलीस आयुक्त आपल्याला संबोधित करतील. त्यांचं संपूर्ण बोलून झाल्यानंतर मग आपण प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत. या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्या जवळ असलेली जी भ्रमणध्वनी यंत्र आहेत, मोबाईल्स आहेत, ते आपण बंद ठेवा. असं मी खरं सांगणं संयुक्तिक नाही, ते तुम्ही ठेवलेले असाल असं मी गृहीत धरतो. आणि आता यानंतर पुढची सगळी सूत्र ही सन्माननीय मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर साहेब यांना सुपूर्द करतो. सरांना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर, सारस्वतचे श्री ठाकूर आणि इथे उपस्थित असलेले अनेक माझ्याहून ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे बंधू आणि भगिनींनो कसं म्हणायचं हा प्रश्न पडलेला आहे. पण काही बंधू भगिनी पण दिसत आहेत. सर्वप्रथम मी श्री अनिश आणि श्री कुबेर आणि सर्व लोकसत्तेचे इथे उपस्थित असलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांचे आभार मानतो. आणि नॉर्मली काय आहे की पोलीस लोकांच्या पाठीमागे लागतात, पण गेले आठवड्याभर ते माझ्या पाठीमागे लागलेले होते आणि कामाच्या व्यापातून दक्षिणेतून मध्यापर्यंत यायला तुम्हाला माहितीच आहे, पार्लेकर मला भेटले, रस्त्यातच ट्रॅफिकचे विषय सुरू झाले होते. खरं विषय काढण्याचा प्रश्नच नाही, तो समोर आव असून उभाच असतो. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की इकडे यायला पाहिजे, आपल्याशी संवाद साधायला पाहिजे. याची 2-3 कारणं आहेत. पहिली गोष्ट तर मी पुण्यात वाढलेलो आहे आणि म्हणून मी म्हटलं बरं का की मला पुण्यात आल्यासारखं वाटतंय. त्यात सगळं पॉझिटिव्हच आहे, त्यात निगेटिव्ह काहीच नाही. आणि पुण्यात असताना माझी आत्या त्यावेळेला पार्ल्यात 1970 साली राहायला आली होती लग्न झाल्यानंतर. मला वाटतं पार्लेची ती सगळ्यात पहिली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असावी, पहिली किंवा दुसरी. प्रभुकृपा हाऊसिंग सोसायटी नंदा पातकर रोडला होती, अजूनही आहे मला वाटतं, पण ती राहत नाही तिथे आता, ती नाही आहे या जगात. आणि ती शिवानंद सोसायटी, या 2 सोसायटीज खूप त्यावेळेला माहितीच्या अशा होत्या. आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साधारण त्यावेळेला मुलं मामाकडे आत्याकडे असेच जात असल्यामुळे
आम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं पार्ल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच सुट्ट्या आत्याकडे घालवल्या आणि तिकडनं चालत चालत इथे भाजी मार्केट वगैरे असायचं दीनानाथच्या इथे, तिथे येऊन संध्याकाळी भाजी घ्यायची, त्याच्यानंतर घरी जायचं. बहार टॉकीज होतं, तिथे एक बस जायची आणि जुहू बीचवरती पलीकडे झाली सुट्टी. म्हणजे एवढंच असायचं सुट्टीमध्ये त्यावेळेला. आणि बाकी मग सुट्टीमध्ये घरात माझे माझे आत्ते भाऊ माझ्याहून मोठे होते. एक मेडिकलला होता, दुसरा IIT मुंबईला होता, त्यामुळे मी तिला सापडायचो त्यावेळेला. आणि असे माझ्या पार्ल्याच्या फार मधुर आठवणी आहेत. त्याला पण उजाळा मिळाला. असो, योगायोग असा आहे की आम्ही साधारणपणे पोलीस खात्यामध्ये वर्षभराच्या गुन्हेगारीचा आणि आपल्या कामाचा आढावा घेत असतो. आणि साधारणपणे तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतो, परंतु मी आजच सकाळी ती एक आढावा बैठक लावली होती. त्यामध्ये मुंबईमध्ये जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्याचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, असिस्टंट कमिशनर्स, डेप्युटी कमिशनर्स, ॲडिशनल कमिशनर्स, सगळ्या विभागांचे, ट्रॅफिक, क्राईम ब्रांच, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, सगळे पोलीस स्टेशन्स, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, जेवढे आमचे ब्रांचेस आहेत, कदाचित तुम्हाला माहिती नसतील की एवढ्या ब्रांचेस असतात, या सगळ्यांचं जवळजवळ 300 अधिकारी होते. पवार 301 अधिकारी असतील बैठकीला. आणि जानेवारीपासनं आता 30 डिसेंबर यायचं आहे, पण 15 डिसेंबर पर्यंत जे साधारण गुन्ह्याचे महत्वाचे हेड्स मानले जातात त्या सर्वांचा उहापोह केला. मागील वर्षाची या वर्षाची गुन्हेगारी आकड्यांची, आपल्या कारवाईची तुलना, आपण कुठे कमी पडलो, कुठे आपली कामगिरी समाधानकारक आहे, कुठे आपल्याला उंचवायला पाहिजे, या सगळ्याचा खूप 4, 4.5, 5 तास उहापोह घेतलेला आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी, नवीन योजना आपल्याला, आपण कुठल्या आणतो आहोत, कुठल्या आणता येतील, कुठल्या आवश्यक आहेत. आणि थोडंसं कायमच स्वरूपी एक आमचं काम असतं किंवा आम्ही एक सांगत असतो आमच्या लोकांना की लोकाभिमुख आणि लोकांशी संवाद साधणं आणि लोकांना काय अपेक्षित आहे आपल्याकडनं हे जाणून घेणं आणि त्या दृष्टीनं आपली पावलं टाकणं हे देखील खूप अपेक्षित आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आता जवळपास प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक स्वागत कक्ष आपण बनवलेला आहे. आपल्याला जर आपण वर्तमानपत्र वाचत असाल किंवा कुठे पोलीस खात्याशी संपर्क जर येत असेल तर आपल्याला कदाचित माहिती असेल की आपण 2-3 गोष्टींना प्राथमिकता दिलेली आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली प्राथमिकता जी आहे ती स्त्री सुरक्षेला, म्हणजे विमेन सेफ्टी हा जो एक आमचा संकल्प आहे त्याला आम्ही खूप जास्त प्राथमिकता दिलेली आहे. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की क्राईम अगेन्स्ट विमेन हा जो हेड असतो, ज्याच्यामध्ये बलात्कार असतात, मॉलेस्टेशन असतात, स्टॉकिंग असतं, तर या हेड्स खाली मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी बऱ्यापैकी घट झालेली दिसते आहे. गुन्ह्यांमध्ये घट झालेली दिसते आहे. आणि डिटेक्शन रेट हा खूप हाय, म्हणजे 97%, 100मध्ये 97%, म्हणजे 97 केसेस डिटेक्ट झालेले आहेत. आरोपी जे आहेत ते अटक झालेले आहेत. काही ठिकाणी तपास पूर्ण झालेले आहेत, एव्हिडन्स सगळा कलेक्ट झालेला आहे आणि पुढं ट्रायलसाठी त्या केसेस पुटअप झालेल्या आहेत. क्राईम अगेन्स्ट विमेन ही आमची इतकी प्रायोरिटी आहे की आमचे ACPs, इन्स्पेक्टर्स आणि डेप्युटी कमिशनर्स डे टू डे प्रत्येक अशा गुन्ह्याचा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मागोवा घेत असतात, आढावा घेत असतात, काय पूर्तता राहिली ते बघत असतात. कारण त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारने देखील 60 दिवसाचं बंधन टाकलेलं आहे आणि 60 दिवसाच्या आत ह्या गुन्ह्यांचा जो आहे निपटारा होणं, आणि निपटारा म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी चा कॉम्प्रोमाइज न होता निपटारा अपेक्षित आहेत. बऱ्याच कम्प्युटराइज सिस्टीम सुद्धा मॉनिटरिंगसाठी आपण त्याच्यामध्ये लावलेल्या आहेत. ही एक प्राथमिकता गेले वर्ष दीड वर्ष मुंबई पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून पाळलेली आहे. मला सांगायला आनंद होतो की त्यासाठी आम्ही
फक्त आमच्याच अधिकाऱ्यांबरोबर आढावा घेत नाही, तर साधारण दर शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या महिलेची गेल्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात तक्रार आली असेल कुठल्याही बाबतीत, ते कॉग्नायझेबल ऑफेन्स गुन्ह्यांमध्ये 2 प्रकार असतात, कॉग्नायझेबल आणि नॉन कॉग्नायझेबल. नॉन कॉग्नायझेबल म्हणजे पोलिसला दखल घेता येत नाही, कॉग्नायझेबल म्हणजे ज्याची दखल घेणं कायद्याने अपेक्षित आहे. पण नॉन कॉग्नायझेबल जरी तक्रार असेल तरी सुद्धा कायद्याला कॉग्नायझेबल वाटत नसली तरी तिला खूप त्याची धास्ती असते. म्हणजे घरातून बाहेर पडताना समजा अमुक एका ठिकाणी अमुक एका वेळी कोणीतरी त्रास देणारा उभा आहे, असा जर अनुभव 2-3 वेळेला आला असेल तर चौथ्या वेळी बाहेर पडतानाच तो त्रास तिथे असेल किंवा नसेल, भीती असते. आणि भीतीच्या छायाखाली जगणं हे काही जगणं नाही आहे. आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुमचा अबाधित राहावा हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही झटलं पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही दर शनिवारी अशा ज्या महिला आहेत की किंवा मुली असतील ज्यांच्या तक्रारी असतील तर त्यांच्याशी पोलीस स्टेशनमधनं संपर्क साधला जातो. शक्यतो महिला कॉन्स्टेबल किंवा महिला अधिकारी संपर्क साधते, त्यांना सांगते की बैठक होणार आहे आणि अशा सगळ्या तक्रारदारांची एक बैठक आम्ही दर शनिवारी गेले वर्षभर घेत आहोत. मागच्या वर्षभरात आम्ही अशा जवळपास 20,000च्या आसपास 19,600 काहीतरी तक्रारी आहेत. त्याचं निरसन, त्याचं डॉक्युमेंटेशन पण केलेलं आहे आपण. आणि मला सांगायला आपल्याला आनंद होतो की आपले जे स्थानिक वॉचडॉग्स आहेत, मग लोकसत्ता असेल किंवा सकाळ असेल किंवा तरुण भारत वगैरे जे कुठले पेपर्स असतील, महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस वगैरे, त्यांनी याचा हे पाहिलं की नाही मला माहिती नाही, परंतु स्पॅनिश एम्बसीनी हे कुठेतरी वाचलं. त्याच्यानंतर त्यांनी इंडिपेंडंट सर्वे केला आणि मागच्या वर्षी मुंबई पोलिसांना त्यांनी मुंबईमधल्या ज्या प्रशासकीय सेवा आहेत त्याच्यामध्ये या विशिष्ट उपक्रमासाठी त्यांचं एक ॲन्युअल अवॉर्ड असतं आणि स्पेनचे अँबॅसेडर दिल्लीहून आले होते आणि त्यांनी ते अवॉर्ड आपल्याला दिलं. सांगायचा भाग असा आहे की प्रयत्न खूप चालू असतात, कसोशीने आमचा प्रयत्न असतो. स्ट्रीट क्राईम हा एक मेजर हेड आहे जो आम्ही खूप प्रकर्षाने बघतोय की कमी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंग ज्याला आपण म्हणतो, सोनसाखळ्या किंवा मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार, मॉर्निंगला वॉकिंगला जेव्हा जातात बायका किंवा लोक जातात त्यावेळेला अनेक घटना होत होत्या. माझ्या आधी देखील याच्यावरती खूप प्रयत्न झाले आणि याच्यामध्ये काही गँग्स ऑपरेट करतात असं आपल्याला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या एरियामध्ये प्रकर्षाने दिसतं. म्हणजे ते आंबिवली आणि भिवंडीचे काही ठराविक ठिकाणी राहतात, तिथे आपल्या लोकांनी खूप रेड्स केले, अरेस्ट केले, डिटेक्शन केले, मोकाच्या केसेस केल्या, 2-2, 3-3 वर्ष जेलमध्ये हे लोक राहतात. परंतु कायदा आहे, कायद्यामध्ये अनेक प्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला अटक केल्यानंतर जर तो जेलमध्ये गेला तर तो सुटतो देखील. आपल्याला हे देखील मला सांगायचं आहे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट्स पण खूप यामध्ये लक्ष देत असतात की पोलिसांचं कार्य कसं चालू आहे. आणि आता एक सातत्याने हे जे अटकेचं प्रावधान आहे त्याच्यावरती खूप जास्त आरडाओरडा झाल्यामुळे CRPC मध्ये सेक्शन 41 कॅपिटल A हे आलं आणि त्यामध्ये असे निर्देश मिळालेले आहेत की 7 वर्षाच्या खाली ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे त्या गुन्ह्यामध्ये अटक करायची नाही, आरोपीला अटक करायची नाही. आता त्यामध्ये अनेक गुन्हे, म्हणजे आता समजा शारीरिक आणि मानसिक छळ स्त्रीचा होत असेल, 498A हे कलम लागू होतं आणि ती व्यथित असते खूप. लग्न झालेलं असतं, लग्न नुकतंच झाल्यावरती आशा, आकांक्षा आणि स्वप्न असतात आणि अचानक अशा परिस्थितीमध्ये ती जाते की तो स्वप्नभंग होतो आणि त्याच्या विपरीत सर्व परिस्थिती उद्भवते आणि नाईलाज म्हणून ती स्त्री पोलीस स्टेशनला येते. कुठल्याही मुलीला आपला संसार मोडून पोलिसांच्याकडे जाऊन नवऱ्याविरुद्ध, सासूविरुद्ध वगैरे तक्रारी करून आपलं आयुष्य खराब करायचं असतं असं मला वाटत नाही. त्यामुळे ती एक टोकाचं पाऊल उचलते आणि मग तिची अपेक्षा असते की त्याला आम्ही थोडंसं ठीक करू.
पण कायद्याचे प्रावधान असतात ते आपल्याला पाळावे लागतात. खूप अडचणी पण आहेत. आपल्या कामामध्ये खूप अडचणी आहेत. कारण खूप लोकांना असं वाटतं, की आपल्या ज्या समस्या आहेत त्या परस्पर सुटाव्यात. खूप लोक आमचे उपायुक्त आहेत इथे बसलेले, ॲडिशनल कमिशनर असतात, त्यांच्याकडे जातात. त्यांच्याकडे गेल्यानंतर तक्रार वगैरे देतात. परंतु ती तक्रार नोंदवायला तयार नसतात. कारण तक्रार नोंदवली की आपल्याला सही करावी लागते, की ही माझी तक्रार आहे आणि मग उत्तरदायित्व येतं. स्टेटमेंट्स द्यावे लागतात, कोर्टामध्ये जावं लागतं, ट्रायलमध्ये. परंतु ही न्यायव्यवस्था आहे आणि या न्यायव्यवस्थेमध्ये नागरिकांचं, तक्रारदाराचं तर खूप महत्त्व आहेच. त्यांची साक्ष कायम स्वरूपी टिकली पाहिजे. त्यांनी पोलिसांना साथ दिली पाहिजे. जेवढी माहिती असेल ती संपूर्ण दिली पाहिजे. त्याशिवाय साक्षीदार असतात. साक्षीदारांचा पण रोल फार मोठा असतो. बरेच साक्षीदार असतात ते म्हणतात की आमचा काही संबंध नाही याच्याशी. आणि जर चार चौघांच्या समोर ती घटना घडली असं तक्रारीमध्ये असेल आणि ते चार चौघे साक्ष द्यायला तयार नसतील किंवा स्टेटमेंट्स द्यायला तयार नसतील, तर ती केस टिकत नाही, ती केस प्रूव्ह होत नाही आणि त्याचं खापर देखील पोलिसांवरती फोडलं जातं. परंतु त्याच्यामध्ये आमचे लोक प्रयत्न करतात. आता एक विटनेस प्रोटेक्शन प्रोग्राम पण आलाय. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हेही सांगतो की तुम्ही जर साक्षीदार म्हणून आलात तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देण्याचा देखील आटोकाट प्रयत्न देऊ. वेगवेगळ्या पातळींवरती पोलीस यंत्रणा ही काम करत असते आणि जसं कुबेर साहेब म्हणाले की आता आपण या हॉलमध्ये बसलेलो आहोत. मी बोलतोय, माईक चालू आहे. माईक चालू आहे म्हणजे MSCBचं काम चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही शांततेमध्ये ऐकताय. काही जण हसतायत, काही जण मनातल्या मनात मला थोडं चिडून विचार करत असतील की आयुक्त जे काही बोलतायत ते आता संपू दे त्यांचं, मग बघून घेतो. पण हे सगळं जे स्वातंत्र्य आहे ही एक सिस्टीमचीच देण आहे. आपण रोज आपलं जे आयुष्य आहे ते आपल्याला हवं तसं आपण जगू शकतोय, ही एक मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही आतमध्ये बसलो होतो तेव्हा कुबेर साहेबांनी चीनचं उदाहरण दिलं. मी त्यांना म्हटलं चीनमध्ये मग लोकसत्तेचा अग्रलेख चालत नाही. त्यामुळे वी कॅनॉट कम्पेअर ॲपल्स विथ ऑरेंजेस. आपल्या सिस्टीम्स वेगळ्या आहेत, आपले नागरिक वेगळे आहेत. म्हणजे आपले नागरिक तर दर 5 किलोमीटरला वेगळे होतात. जेवढी डायव्हर्सिटी आपल्या देशामध्ये आहे तेवढी कुठेच नाही आहे. हा सगळा डोलारा सांभाळणं, चालवणं आणि न्यायव्यवस्था राबवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि रात्रंदिवस अहर्निश म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, कदाचित आपण पेपरमध्ये वाचलंय की नाही मला माहिती नाही. 2 दिवसापूर्वी समीर जाधव नावाचे आमचे कॉन्स्टेबल दिंडोशी पोलीस स्टेशनचे, हे मोटरसायकलवरनं आपली ड्युटी संपवून वाकोला फ्लायओव्हरवरनं जात असताना हेल्मेट वगैरे घातलं होतं आणि एक मांजा पतंग कोणीतरी उडवत होता आणि त्यांचा गळा कापला गेला आणि जागच्या जागीच ते पडले आणि त्यांना रश केलं, परंतु तोपर्यंत मृत घोषित झाले होते. आता असं आहे की या निमित्ताने मी 2-3 प्रश्न उपस्थित करू इच्छितो. कारण सगळ्या अपेक्षा ज्या असतात आपल्याकडे सहसा पत्रकारांच्या आणि नागरिकांच्या, आणि पत्रकार ते नागरिकांच्या म्हणून खरं तर मांडत राहतात आणि नागरिक ते पत्रकार काय लिहितात ते वाचून आपले मतं बनवत राहतात. त्यामुळे पहिले कोण हा एक प्रश्न आहे. पण तरी सुद्धा सामूहिकपणे तुम्ही दोघांची हातमिळवणी आहे असं आपण गृहीत धरली तरी सुद्धा काही मेजर प्रॉब्लेम्स, इथे ज्येष्ठ नागरिक खूप आहेत. आपल्याला आत्ता सुद्धा जर मी 1 मिनिट शांत बसलो आणि आपण कोणीही जर बोलला नाही तर ह्या आवाजाचं डेसिबल जे आहे ते कदाचित डेसिबल मीटरच्या परमिसिबल लेवल्सच्या वरती जाईल. नॉईज पोल्युशन कंट्रोल रूल्समध्ये डेसिबल लेवल्स निर्धारित आहेत. त्यामध्ये 4 झोन्स आहेत. एक सायलेंट झोन आहे, एक रेसिडेन्शियल झोन आहे, एक कमर्शियल झोन आहे आणि एक इंडस्ट्रीयल झोन आहे. इंडस्ट्रीयल झोनचं सगळ्यात जास्त डेसिबल आहे, सायलेंट झोनचं सगळ्यात कमी आहे. परंतु आपल्या रेसिडेन्शियलचं साधारण 55, 45 आणि 55 अशा त्या लिमिट्स आहेत. परंतु आपल्याकडे ॲम्बियंट नॉईज लेवल्सच इतके जास्त आहेत की ह्या गोष्टीचं
निर्धारण करणं आणि कंट्रोल करणं हे खूप अशक्य होऊन जातं. मी जॉईंट सीपी ट्रॅफिक होतो 2010 मध्ये. जवळजवळ 4 वर्ष मी या शहराचं ट्रॅफिक सांभाळलेलं आहे. आणि हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही केसेस फेस केल्या. ट्रॅफिक जॅमबद्दल केसेस झाल्या. नॉईज पोल्युशन, हॉन्किंग करतात लोक. मला खूप गंमत वाटते काही काही गोष्टींची आणि मी तुमच्याकडे जाहीरपणे ती मांडतो. याचं कारण असं आहे की आता तुम्ही बघा, हा जो मांजा मी तुम्हाला म्हटलं, तसंच दिवाळीमध्ये फटाके असतात आणि ते पण डेसिबल लेवल्सच्या वर ते फटाके वाजू नयेत यासाठी पोलिसांनी दक्ष राहावं, अशी आपल्या व्यवस्थेची आणि नागरिकांची अपेक्षा असते. आता गंमत बघा, आपल्याला माहिती आहे की 55 डेसिबल्सच्या वर नॉईज लेवल अलाउडच नाही. म्हणजे आवाजाची म्हणजे ध्वनीचा जी पातळी आहे ती 55 डेसिबल्सच्या वर असता कामा नये. पण 55 डेसिबल्स नाही, 100 डेसिबलचा फटाका जो आहे तो मॅन्युफॅक्चर होतो, तो ट्रान्सपोर्ट होतो, त्याची विक्री होते, त्याची आपल्याच घरांमध्ये खरेदी होते आणि तो लावताना पोलिसांनी पकडायचं. म्हणजे मला हे न उलगडलेलं कोड आहे. आपल्याकडे प्रत्येक गाडीला हॉर्न असतो आणि खूप तक्रारी आमच्याकडे हॉन्किंगच्या. आम्ही नो हॉन्किंग डे करतो, अवेअरनेस प्रोग्राम्स करतो. NCC इथे NSS ची मुलं एकदम स्मार्ट बसलेली आहेत, मुलं आणि मुली, त्यांची पण मदत असते. ते डोंट हॉन्क प्लीज, डोंट ओव्हर स्पीड वगैरे असं वेगवेगळे मोहिमा राबवतात. हॉर्नची पण तीच गती. आपल्याकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. जर तुम्ही साधी एक मोटरसायकल आहे किंवा ट्रक आहे, गाडी आहे, त्याचा जो हॉर्न आहे, जो पोलीस मॅन्युफॅक्चर करत नाहीत, तो जर तुम्ही वाजवला तर तो परमिसिबल डेसिबल लेवलच्या कैक पटीने जास्त आहे. म्हणजे तुम्ही पार्ल्यातले नागरिक असल्यामुळे किंवा आजूबाजूचे सुजाण नागरिक असल्यामुळे तुम्हाला हवा असेल तर आमचे अधिकारी पण आहेत बसलेले. रेणुकाताई आमच्या सिनियर इन्स्पेक्टर आहेत पार्ले पोलीस स्टेशनच्या, आणि श्री नितीन पवार डेप्युटी कमिशनर आहेत ट्रॅफिकचे. आपण डेसिबल मीटर एकदा प्रयोग करून दाखवा त्यांना, ॲम्बियंट नॉईज किती आहे आणि कसा हॉर्न वाजवल्यावरती. परंतु हा हॉर्न मॅन्युफॅक्चर होतो, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज तो विकत घेतात, तो बसवतात, त्याच्यानंतर तुम्ही त्या गाड्या विकत घेता आणि तो हॉर्न वाजवता आणि तो कसा वाजतो याची उत्तर द्यायला मी दिल्लीमध्ये जातो. ह्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी ऍट द इन्सेप्शन पॉइंटच रेग्युलेशन. आणखीन एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ते काय 50 mm प्लास्टिक बंदी आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग होतं, यूज होतो. इथे बसलेल्या प्रत्येकाने ते भाजीसाठी वगैरे वापरलंय आणि घरी नेलेलं आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. पण त्याचा दोष ते महापालिकेला आणि पोलिसांना जातो. त्यामुळे काय आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेशन हे खूप आवश्यक आहे. मी आत्ताच कोणाशी तरी चर्चा करत असताना, म्हणजे क्राईम हा कसा डिफाईन झाला, तर सोसायटीमध्ये जेव्हा इव्होल्युशनच्या स्टेजेस होत्या त्यावेळेला हंटिंग आणि गॅदरर वगैरे सर्व स्टेजेस हे केल्यानंतर ज्या वेळेला फॅमिली म्हणून, कुटुंब म्हणून जेव्हा मनुष्य राहायला लागला, त्याच्यानंतर मॅरेज म्हणजे लग्न संस्था अस्तित्वात आली. लग्न संस्था आणि त्यातनं मग कुटुंब आणि अनेक कुटुंब आणि समाज, असा हा सगळा. तर ही जी कुटुंब व्यवस्था आली, आता दुर्दैवाने 498A सारखे कायदे आलेले आहेत आणि ते आणावे लागलेले आहेत. आता आपल्याला सरकारमध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या आई वडिलांचा मुलं सांभाळ करत नाहीत तर त्याविरुद्धही एक सिविक कायदा. हे दुर्दैव आहे, आपण हे लक्षात घ्या. असे कायदे जर आणावे लागत असतील तर हे दुर्दैव आहे. आजही पती आणि पत्नी, म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलगा मुलगी जे कोणी असतील, वर वधू, त्यांचं लग्न झालं आणि ते पती आणि पत्नी झाले, तर पत्नीनी पतीबरोबर आणि पतीनी पत्नीबरोबर एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे.
आणि एकमेकांना प्रेम देणं गरजेचं आहे, चांगलं वागणं गरजेचं आहे, एक उत्तम कुटुंब होणं गरजेचं आहे, असा कायदा नाही आहे. किंवा मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला शिक्षण दिलं पाहिजे, त्याला शाळेत घातलं पाहिजे, असा कायदा नाही आहे. म्हणजे पालकांनी घालावं. तो नॉर्म आहे आणि तो संपूर्ण सोसायटीनी, म्हणजे तो काही फक्त महाराष्ट्र, भारत यापुरता मर्यादित नाही आहे. जगभरामध्ये आपण बघतो की हा नॉर्म पाळला जातो. आता उद्या हा नॉर्म जर पाळायला लोकांनी टाळायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी कायदा आणला, तर नवरा बायको एकमेकांशी नीट का वागत नाहीयेत आणि मुलांना शिक्षण का देत नाहीयेत, याचं उत्तर पोलीस नाही देऊ शकणार. पण पोलीस काय करतायत असे मथळे येऊ शकतील. तर कुठेतरी आपल्याला हा विचार केला पाहिजे की पोलीस किंवा रेग्युलेटरी एजन्सीज ज्या आहेत तेच सर्व काही करणार का. साधं उदाहरण आहे, ज्या वेळेला मोटर व्हेकल झाल्यानंतर मग रस्त्यावरून मग त्यांचं नियमन आणि म्हणून वाहतूक नियमनासाठी सिग्नलची व्यवस्था आली. अतिशय सोपी आणि उत्कृष्ट, म्हणजे मनुष्य तिथे लागू नये म्हणून जिथे जिथे चौक आहे तिथे आपण सिग्नल जर बसवला तर जगभरात हा नियम आहे की लाल सिग्नल असेल तर आपण थांबलं पाहिजे आणि हिरवा सिग्नल असेल तर आपण जाऊ शकतो. बरोबर की नाही. आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे की तो सिग्नल जो आहे तो सिग्नल पाळला गेला पाहिजे म्हणून एकेका चौकात 8-8 ट्रॅफिक पोलीस ठेवावे लागतात. कारण लोक जर पोलीस असतील तरच थांबतात. आणि मी यामध्ये हायकोर्टमध्ये एक पेटिशन पण फेस केली आहे आणि त्या हायकोर्टच्या पेटिशनमध्ये सन्माननीय न्यायमूर्तींनी मला प्रश्न विचारला होता की अशी एक तक्रार आहे नागरिकांकडनं की सिग्नलला तो जो ट्रॅफिकचा पोलीस कॉन्स्टेबल आहे किंवा अधिकारी आहे तो उभा न राहता तो 50 मीटर पुढे उभा राहतो आणि मग जो सिग्नल तोडतो त्याला तो पकडतो आणि फाईन करतो. असं का. मग मी त्यांना सांगितलं की प्रत्येक सिग्नलला जर मला माणूस ठेवायचा झाला तर सिग्नल ही व्यवस्था मोडकळीस येईल आणि सिग्नलवरती आपण सिग्नल तोडला आणि पोलीस नसला तरी सुद्धा तो पुढे कुठेतरी असू शकतो आणि आपल्याला धरू शकतो. ही थोडीशी भीती माणसामध्ये असेल तर एखाद वेळेस तो सिग्नलवर थांबेल. ते बहुतेक पार्ल्यामध्ये शिकले विकले असं त्यांनी मान्य केलं आणि असे अनेक मुद्दे आम्ही मान्य करून घेतले. सांगायचं तात्पर्य हे आहे की असे अनेक प्रश्न आम्हाला रोज भेडसावतात, आमच्या लोकांना रोज भेडसावतात, त्यातून आम्ही मार्गक्रमण करत असतो. आपण अनेक बघतो उत्सव आपल्याकडे फार साजरे होतात. दहीहंडी असेल, गणपती असेल, नवरात्र असेल आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे की पोलिसांना सण किंवा उत्सव फारसे काही, त्यामध्ये पत्रकारांचं सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळा ते आमच्या बरोबर असतातच. कारण जिथेही काही घडलं तिथे पहिले आम्ही आणि नंतर मागोमाग ते. अर्थात आम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो, त्यांना फक्त बातमी द्यायची असते आणि काय चुकतंय तेवढंच बघायचं असतं. ते ठीक आहे, म्हणजे आपापले नॉर्म्स आपण फॉलो करतो. पण आमचा जो अनुभव आहे यामध्ये की जे आपण नियम घालून दिलेले आहेत किंवा आपण परवानग्या देतो तर त्या परवानग्याच्या पलीकडेच लोकांना जाऊन सुरुवात करायची असते. म्हणजे समजा 4x4 फूट एवढाच मंडप असावा तर तो 5 का नसावा, 6 का नसावा. किंवा आता प्रदूषणाचे प्रश्न आहेत, पोल्युशन कंट्रोल बोर्डनी आणि कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ती करू नका म्हणून. आता आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन तर चेक नाही करू शकत ना की कुठली मूर्ती बसवलेली आहे, कारण ते खूपच वाईट होईल आणि ते पॉसिबल पण नाही आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की अनेक बाबी आहेत जिथे सेल्फ रेग्युलेशन हे खूप आवश्यक आहे आणि आपण ते आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवायला पाहिजे. घरामध्ये शिकवायला पाहिजे, शाळांमध्ये शिकवायला पाहिजे,
नंतर आपण ज्या संस्थांमध्ये काम करतो त्या संस्थांमध्ये सुद्धा आपण ते आणायला पाहिजे. मी म्हणजे काही परदेशांमध्ये जर एखादा माणूस नोकरी करत असेल तर ते इतके स्ट्रिक्ट असतात की त्यांचं त्या लोकल पोलीस युनिट बरोबर त्या इन्स्टिट्यूशनचा टायअप असतो आणि त्यांनी एखादा नियम मोडला किंवा त्यांनी एखाद्या कायद्याचा भंग केला तर त्याचे कंपनीतले पॉइंट्स जे आहेत ते मायनस होतात. मग त्याच्या इन्क्रिमेंटवरती प्रभाव पडतो किंवा प्रमोशनवरती प्रभाव पडतो. म्हणजे इन्स्टिट्यूशनल सपोर्ट टू फॉलो लॉ, टू ओबे लॉ बाय सेल्फ रेग्युलेशन हा तिथे खूप विकसित झालेला दिसतो. मला असं वाटतं की आपणही जाऊया त्या तोपर्यंत म्हणजे तिथपर्यंत नक्कीच पोचू आपण. आपले लोक खूप विद्वान आहेत, खूप हुशार आहे, आपला समाज पण खूप हुशार आहे. मी जिथेही जातो तिथे इतके प्रश्न विचारले जातात त्यावरनं माझी पूर्ण खात्री पटलेली आहे की आपल्याकडे बुद्धिवंतांची अजिबात कमी नाही आहे. आणि मला एकच सांगायचं आहे फक्त की रात्रंदिवस आम्ही म्हणजे कामामध्ये असतो. परवा एक शूटआउट झालं चेंबूरला आणि एक इसम मारला गेला. थोडंसं गँगचं पण त्याला हे आहे, परंतु 8 टीम्स आमच्या DCPsनी तयार करून अननोन माणसं तिथे एक लहान मुलगी होती, तिला पण एक गोळी लागली, तिचे पण आई वडील आले होते तक्रार करायला. कोणी मारलं माहिती नाहीये, कोण आलं माहिती नाहीये, परंतु आमच्या लोकांनी माहिती काढून तपास करून 4 तासात ते 4ही शूटर्स अटक केले. त्याच्यानंतर मी विचारलं की वेपन रिकवर झालं का. ते एका अशा नाल्यामध्ये फेकलं होतं. म्हणजे मी आज ते फोटोज बघत होतो. आमचे अधिकारी आणि अंमलदार जवळपास गुडघ्या इतका चिखल आणि जवळपास 9, 9:30, 10 तास त्यांनी त्याच्यात शोध घेतला त्याचा आणि ते वेपन आणि कार्ट्रिजेस सुद्धा रिकवर केले तिथं आणि त्याची व्हिडिओग्राफी पण केली. इतकं कठीण काम सातत्याने चालू असतं. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रोज एखादं चेन स्नॅचिंग होतं, लगेच आमच्या टीम्स लागतात. कुठे थेफ्ट होत असते, कुठे आणखीन काही प्रश्न झालेले असतात. मला मान्य आहे की आपण समाजाला एक उत्तम शहर देणं गरजेचे आहे आणि त्यामध्ये आमची जबाबदारी खूप मोठी आहे, ती आम्ही नाकारतच नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी कसं आहे, आता बघा की आपलं शहर जवळपास 2 कोटीचं शहर झालेलं आहे आणि मुंबई पोलीस दलाची संख्या जी आहे ते 7-8 हजार अधिकारी आणि 44,000 फोर्स, असं साधारण 52,000चं सँक्शन आहे. दुर्दैवाने हेही झालं की 2-3 वर्ष कोविड आणि इतर काही कारणांमुळे भरती झाली नाही. लोक दर महिन्याला रिटायर होत गेले आणि मी ज्या वेळेला कार्यभार स्वीकारला त्यावेळेला जवळपास 10,000ची वेकन्सी होती. मग आम्ही शासनाकडे गेलो आणि नॉर्मली गेले 25 वर्ष साधारण 1001 लोक भरती होतात आपल्याकडे दरवर्षी कॉन्स्टेबल्स. आपण ह्या वर्षी शासनाकडनं स्पेशल हे घेतली, परवानगी घेतली आणि 7,700 लोकांची भरती केली. 7,700 लोकांची भरती करणं म्हणजे त्याच्यात प्रपोर्शन असतात. जवळपास 1.5-2 लाख अर्ज आले होते. त्या 2.5 लाख लोकांची फिजिकल टेस्ट करणं, त्याच्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेणं, त्याच्यानंतर ते वीड आउट करणं, ते सगळं जाहीर करणं, त्याचे परत आक्षेप घेणं, त्याच्यानंतर मग पुढची सगळी प्रक्रिया. आणि याच्यात गंमत अशी आहे की आपल्याकडे ट्रेनिंग जे आहे महाराष्ट्रभर ते 4-4.5 हजारचंच साधारण 5,000चं होऊ शकतं. त्यामुळे मग त्यांची ट्रेनिंगची व्यवस्था करणं, राहण्याची हे सगळं सायमल्टेनियसली आम्ही करत असतो. हे करत असताना पुन्हा थोडीशी पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळे ती देखील भरून काढायचा आमचा उद्दिष्ट आहे. आम्ही हे बघितलं की ज्या वेळेला आम्ही म्हटलं की महिला सुरक्षा ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. मुलीला हा एक बॅरोमीटर आहे की जर एखाद्या मुलीला घराबाहेर पडताना सुरक्षित वाटत असेल तर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बरी समजायला हरकत नाही. मग आम्ही एक आढावा घेतला की आमचं आता पोलीस दल जे आहे त्यामध्ये 30% जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि आपल्या महिला पोलिसांना सक्षम वाटतं का, कार्यक्षम वाटतं का, त्यांना आत्मविश्वास आहे का. कारण सुरुवातीला मुंबई ट्रॅफिक पोलीसमध्ये 2010 साली फक्त 10-12 महिला होत्या. त्या आम्ही जवळजवळ
350 पर्यंत 3-4 वर्षात नेल्या. आज मला वाटतं 500, 550, 600 महिला ट्रॅफिक पोलीसमध्ये काम करतायत. पण त्यांना जेव्हा ट्रेन करावं लागलं, तेव्हा पहिल्यांदा एक महिलेला एका पुरुष अंमलदाराबरोबर जर थोडं ज्येष्ठ आहे, मग तिला थोडंसं तिथे ट्रेनिंग देणं, त्याच्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढवणं, मग त्याच्यानंतर 2 महिलांना एका जागेवरती देणं आणि मग त्याच्यानंतर एक महिला एक जागी नियमन करायला, असं ते ऑन द जॉब ट्रेनिंग. त्यांना आम्ही काही सेल्फ डिफेन्सचे पण ट्रेनिंग दिले. आत्ता आम्ही जवळपास 5-5.5 हजार महिला पोलिसांसाठी एक इन हाऊस ट्रेनिंग आम्ही सुरू केलंय महिलांकरता आणि जवळपास 3,500 महिलांना आम्ही गेल्या वर्षभरामध्ये त्यात ट्रेन केलेलं आहे. आणि नागरिकांशी संवाद कसा साधावा, नागरिक जर कारण पोलीस स्टेशनला कोणी बागेत फिरायला आल्यासारखं येत नाही. अत्यंत हालाखीची परिस्थिती झाली, अडचण आहे, खूप मोठा प्रसंग उद्भवलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनला जायचंय तर तसंच दडपण असतं की पोलीस स्टेशनला जायचं. ते दडपण असता कामा नये, हा आमचा पहिला उद्दिष्ट आहे. त्यामुळे स्वागत कक्षामध्ये महिला ठेवलेली आहे. तिला आम्ही नागरिक जो येतो किंवा येते त्यांच्याशी बोलायचं कसं, त्यांना थोडंसं काम डाऊन कसं करायचं, आत्मविश्वास कसा द्यायचा, डिटेल्स कसे विचारायचे, लिहून कसं घ्यायचं, सिस्टीम कशी समजावून सांगायची. कारण प्रत्येकाला ज्ञान नसतं. खूप लोकांना तक्रार म्हणजे काय, FIR म्हणजे काय हे देखील माहिती नसतं आणि ते माहिती होण्याचा प्रसंग येऊ पण नये. ते म्हणतात कोर्टाची पायरी चढायला लागू नये, तसं पोलीस स्टेशनची पण पायरी चढायला लागू नये, असे पोलीस आयुक्त म्हणून मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. परंतु ज्यांना यावं लागतं त्यांच्यासाठी करणं जे आहे ते खूप आवश्यक आहे, अपेक्षित आहे. खूप कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम्स आम्ही करतोय. आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही नागरिकांना बोलवतो. जिथे धार्मिक तेढ थोडासा दिसतो आम्हाला किंवा मायनॉरिटी कम्युनिटी आहे, मेजॉरिटी कम्युनिटी आहे, काही इश्यूज आहेत, तिथे आम्ही त्यांच्या कौमी एकताच्या माध्यमातून बैठका सातत्याने लावतो. आणि आपण बघितलं की विदेशातल्या ज्या घटना असतात त्याचा देखील प्रभाव देशादेशामध्ये पडतो. आता इस्रायल पॅलेस्टीन हा जो काही गाझाचा इश्यू चाललेला आहे आणि जगभरामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु मुंबईमध्ये आम्ही जी काही कम्युनिटी एंगेजमेंट केली आहे त्यामुळे तुम्हाला स्ट्रीटवरती कुठे काही गेल्या 2-4 महिन्यात जेव्हापासून ऑक्टोबर 7 झालेलं आहे तेव्हापासून दिसून आलेलं नाही. हे आपाप होत नाहीत. यामध्ये खूप प्रयत्न होतात, खूप गोष्टी. कालची गोष्ट आहे, काल एक बॉम्ब थ्रेट आला. खिलाफत म्हणून एक ईमेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इकडे आम्ही बॉम्ब्स ठेवलेले आहेत 11 ठिकाणी. आणि असा कुठलाही थ्रेट जो आहे तो आम्ही लाईटली घेऊ शकत नाही. आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड जातात, आमचे पोलीस स्टेशनचे लोक जातात, आमचे QRT जातात, आमचे प्रोटोकॉल्स आहेत, आमचे ड्रिल्स आहेत, ते सगळे आम्हाला करावे लागतात. प्रसंगी कधी कधी मॉल सारख्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशन किंवा असं जर असेल तर नागरिकांना देखील असुविधा होते, कारण आम्हाला इव्हॅक्युएशन करावं लागतं. कारण ते लांडगा आल्यासारखं व्हायला नको. एक जरी थ्रेट कॉल हा खरा असेल तर त्याची किंमत फार मोठी. त्यामुळे या सगळ्या ड्रिल्स कराव्या लागतात आणि त्यामध्ये खूप शक्ती व्यतीत करावी लागते. तर असे जे काही मिस्चिव्हस कॉल्स आहेत किंवा थ्रेट कॉल्स आहेत जे खरे नसतात वगैरे, त्याचा देखील आम्ही कसून, म्हणजे तो जो मेल आहे तो मॉफ्ट होता, त्याची आयडेंटिटी शोधून काढणं, त्याच्यानंतर त्या माणसाच्या डिव्हाइसपर्यंत पोचणं, त्याच्यानंतर त्या डिव्हाइसपासून त्या माणसापर्यंत पोचणं, हे गेल्या 2 दिवसात आमच्या टीम्सनी केलं. आणि गुजरातेतनं 2 लोक आणले. कारण की जर आपण तसंच सोडलं तर त्यांची हिंमत बळावते आणि आपली हिंमत कमी होते. त्यामुळे हे करणं, सातत्य ठेवणं त्याच्यामध्ये खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तुमच्या माहितीसाठी म्हणजे मला खरं आकडेवारी द्यायला अजिबात आवडत नाही, कारण आकडेवारी वर खाली होऊ शकते. आपल्या इराद्यामध्ये सातत्य असणं आणि नेकी असणं हे खूप आवश्यक आहे असं मी मानतो. परंतु तरी सुद्धा अनेक संस्था आहेत ज्या या गोष्टी देखील तपासतात. त्यामुळे आम्ही देखील तपासत असतो. आणि साहजिक आहे, एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रकारचा गुन्हा जर एखाद्या एरियामध्ये वाढत असेल तर ते सांख्यिकीवरच आपल्याला कळतं. मग रिसोर्सेस कुठे डायव्हर्ट करायचे, आपण त्याला क्राईम पॅटर्न अनालिसिस असं म्हणतो. टाइम आणि प्लेस बघून कुठे क्राईम होतंय आम्ही त्याचं ग्राफ्स देखील मांडत असतो. आणि त्यामध्ये मग एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करणं किंवा त्यावेळेला जर काही होत असेल तर त्याचं नियोजन करणं,
अशा बऱ्याच गोष्टी करत असतो. परंतु मला आपल्याला सांगायला, इथे घोषित करायला खरं तर आनंद होतोय की मागच्या वर्षी म्हणजे 2022, मीच होतो आयुक्त तेव्हा, त्यामुळे असं काही फार हे नाही, बरेचसे लोक आमचे तेच होते, पण आम्ही निश्चितपणे काही कामं केली असतील चांगली, त्यामुळे हे कदाचित झालंय. 68,989 गुन्हे मुंबई पोलिसांनी दाखल केले आणि त्यापैकी 48,256 म्हणजे जवळजवळ 71% गुन्हे डिटेक्ट, म्हणजे आरोपी निष्पन्न, अटक, केस जी आहे ती, म्हणजे 48,256 गुन्हे, त्याचा पाठपुरावा करणं, प्रत्येक केस तयार करणं. आणि कसं आहे की गुन्हा झाल्यानंतर बातमी होते आणि संपते, किंवा अटक झाल्यानंतर होते, त्याच्यानंतर आमचं काम खूप प्रदीर्घ चालतं. केस पेपर्स, एव्हिडन्स कलेक्शन, FSL ला पाठवणं, त्यांचे रिपोर्ट्स घेणं, डॉक्टरचे रिपोर्ट्स घेणं, चार्जशीट तयार करणं, चार्जशीट दाखल करणं, त्याच्यानंतर कोर्टाच्या तारखा, त्याच्यानंतर कोर्टचे ट्रायल्स, आणि त्याच्यानंतर मग कन्व्हिक्शन. म्हणजे नागपूर NDCC बँकची जी केस आहे आता, ज्याचा निर्णय जर कदाचित तुम्ही नागपूर बँकेचं फॉलो करत असाल तर लागला 5 वर्षाची सजा वगैरे झाली आहे. मी SP CID क्राईम असताना 2001 ची ती केस आहे, आणि इतके वर्ष ते केस पेपर सांभाळणं, ते साक्षीदार, याची मेमरी, ह्या गोष्टी किती अवघड आहे मी तुम्हाला खरं सांगूच शकत नाही. पण तरी सुद्धा त्यामध्ये, म्हणजे ते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत किशोर बेले, त्यांना रिटायर होऊन 8 वर्ष झालेली, पण त्यांच्याबरोबर आम्ही सातत्याने संपर्क ठेवून त्यांची उजळणी, आमची उजळणी, हे ते, म्हणजे कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचनम, याचा अर्थ जर तुम्हाला खरा समजायचा असेल तर पोलीस खात्यामध्ये नोकरी करायला पाहिजे. कारण मोठा गुन्हा घडलेला आहे, टीम्स लावलेल्या आहेत, आरोपी मिळणार की नाही माहिती नाही, पण प्रयत्न चालू राहतात. आरोपी मिळाल्यानंतर, अटक झाल्यानंतर एव्हिडन्स मिळणार की नाही माहिती नाही, पण प्रयत्न चालू राहतात. एव्हिडन्स मिळाल्यानंतर खूप प्रयास करून चार्जशीट दाखल केल्यानंतर खटला कधी आणि किती चालेल हे माहिती नाही, पण ते चालू ठेवावं लागतं. खटला चालू ठेवल्यानंतर साक्षीदार असतील, बाकी सगळा एव्हिडन्स असेल, तो सगळा प्रोड्यूस केल्यानंतर जज महोदयांना त्यातलं किती पटेल हे माहिती नाही, पण प्रयत्न चालू ठेवावा. जज महोदयांना पटल्यानंतर डिफेन्स काय आर्ग्युमेंट आणेल, कुठलं लॉजिक लावेल माहिती नाही, परंतु ते चालू ठेवावं लागतं. आणि फायनली त्याच्यातनं मग कन्व्हिक्शन मिळतं. त्यामुळे कन्व्हिक्शन मिळवणं हे किती अवघड आहे हे जावे त्याच्या देशा किंवा जावे त्याच्या गावाशिवाय समजणं खूप अवघड आहे. कन्व्हिक्शन रेट इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील आमचे खूप कसोशीने प्रयत्न. तर मागच्या वर्षीचा जो हा 68,989चा आकडा आहे, तो या वर्षी 15 डिसेंबर पर्यंत 43,029 वरती आलेला आहे. म्हणजे गुन्ह्यामध्ये खूप विलक्षण घट आहे, आणि हे खरं तर चॅलेंज आहे. म्हणजे मला तर धडकी भरलेली आहे, कारण की हा परफॉर्मन्स आम्हाला पुढच्या वर्षी नेटाने राबवावा लागेल, नाहीतर मग आता कसं काय वाढलं आणि तुमचं लक्ष कुठे होतं, याची खूप अवघड उत्तरं आम्हाला समोर बसलेल्या लोकांना द्यावी लागणार आहेत, याचं पूर्ण भान आहे मला. पण तरी देखील मी ही आकडेवारी आपल्याला मुद्दामून विशद करत आहे, कारण आता 117 मर्डर्स रजिस्टर झाले या वर्षी मुंबईमध्ये 15 डिसेंबर पर्यंत, 1 जानेवारी ते 15 डिसेंबर. 117 मर्डर्समध्ये 113 मर्डर्स डिटेक्ट झाले. 113 मर्डर्समध्ये अक्यूज अरेस्ट झालेले आहेत, एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे. ते 4 कुठले आहेत याच्यावर जवळपास 40 मिनिटं आज ऑफिसर्समध्ये डिस्कशन झालं. त्याच्यामध्ये दुर्दैवाने एक आपण जर वाचलं असेल तर वरळीमध्ये एका पोत्यामध्ये एक बॉडी, आणि ती अतिशय कुजलेली होती, त्यामुळे ओळखच पटलेली नाही. तर बॉडीचीच जर ओळख पटली नाही तर मर्डर कोणाचा झाला हेच माहिती नाही. आणि त्यामुळे पण त्याचे देखील कसोशीने प्रयत्न आमचे, त्याच्यामध्ये सिस्टीम्स आहेत. आम्ही साधारण त्याचं वय, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे हे पहिल्यांदा शोधावं लागतं. त्याच्यानंतर मग वय किती असेल, मग त्या वयोगटामध्ये कोणी मिसिंग रिपोर्ट झालेला आहे का आजूबाजूला, सगळ्या डिस्ट्रिक्ट्सला, संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात. मग त्याच्यानंतर मग त्याचं मॅच होत आहे का काही, मग त्या फॅमिलीजना गाठायचं, मग काही वस्तू असेल तर ती वस्तू दाखवायची.
तुम्हाला मी सांगतो, माझा असा अनुभव आहे, कधी कधी एखाद्या फॅमिलीला ओळख जर पटली तरी सुद्धा ते ओळखायला तयार नसतात, कारण ते डिनायलमध्ये असतात की आमचा माणूस तर जाणारच नाही आणि हे आमचं माणूस नसेल. त्यामुळे अशा अनेक अवघड परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. कधी कधी एखाद्या माणसाचा मर्डर झालेला आहे हे खूप वेळाने समजतं. त्याच्यानंतर पोलीस मग आयडेंटिटी शोधतात त्याची, आणि त्याच्यानंतर ही जी बातमी आहे ती घरच्यांना द्यायची असते आणि ती द्यायला कोणीही पोलीस तयार नसतो. कारण कसं सांगणार ना जाऊन. तर अशा अनेक मानसिक प्रक्रिया आहेत ज्याच्यामधनं आमच्या लोकांना जावं लागतं. त्याचं देखील ट्रेनिंग आम्ही देतो. अटेम्प्ट टू मर्डर्स म्हणजे मर्डरचा प्रयत्न परंतु अयशस्वी झाला नाही, 288 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 282 गुन्ह्यांमध्ये आरोपी या वर्षभरामध्ये आपण अटक केलेला आहे. आमचं डिटेक्शन रेट खूप चांगला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रायोरिटी आमची विमेन सुरक्षा असल्यामुळे रेप म्हणजे बलात्कार, त्याच्यानंतर मॉलेस्टेशन, हे जे विमेनच्या अगेन्स्ट ऑफेन्सेस आहेत त्यामध्ये आमचं डिटेक्शन 98% आहे. म्हणजे 100मध्ये 98 गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत, आरोपी अटक केलेले आहेत. आणि ते 2 देखील का होत नाहीयेत याचा उहापोह होत असतो. आमचं खूप प्राधान्य आहे. इथे जेवढ्या महिला बसलेल्या आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, कारण की तुम्ही स्वतंत्रपणे वावरलं पाहिजे, तुम्हाला मनासारखं जगता आलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ आहात असं मी मानतो. तुम्ही समाजाच्या खऱ्या अर्थाने समाज आणि समाजाची संस्कृती जी आहे त्याच्या रक्षणकर्ते आहात, पालन पोषण करणारे आहात. मला स्वतःला माझ्या आजीने वाढवलेलं आहे, त्यामुळे माझं तर नेक्स्ट लेवल रिस्पेक्ट आहे तो पर्सनल एक्सपिरियन्समुळे. पण हे फार आवश्यक आहे, जेंडर मेनस्ट्रीमिंग, जेंडर इन्क्लुझिव्हिटी. आणि म्हणून पोलीस खात्यामध्ये देखील ते आम्ही आणायचा, तुम्ही बघताच आहात विलेपार्लेला आम्ही सिनियर इन्स्पेक्टर रेणुका बुवा दिलेल्या आहेत आणि त्या उत्तम काम करत आहेत. त्यांच्या विरुद्ध अद्याप एकही तक्रार जोगेश्वरीला असताना पण नाही. ज्येष्ठ नागरिकांचं दिवाळी त्यांनी जेवढे ज्येष्ठ नागरिक एकटे राहणारे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या परिसरात होते त्यांना प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून पोलीस स्टेशनमध्ये बोलवून पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल्सनी कॉन्ट्रीब्युशन काढून फराळ आणि चहाचा प्रोग्राम ज्येष्ठ नागरिकांबरोबर सादर केलेल्या त्या अधिकारी आहेत. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हणजे मी स्वतः असंच एक फक्त ज्येष्ठ नागरिकांचं संमेलन पोलीस हेडक्वार्टर्सला भरवलं, त्याच्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही हे करतोय. कारण की जोपर्यंत आपण भेटत नाही, त्यांना ऐकत नाही, त्यांच्या खूप छोट्या छोट्या तक्रारी असतात की शेजारचा मुलगा त्रास देतो, मी एकटी राहते, काय त्रास देतो, तो रेडिओ मोठ्यांदा लावतो. त्यामुळे मला वाटतं कधी कधी की काही ज्येष्ठ नागरिकांना कमी ऐकू लागतं, देवाचं वरदान आहे. नॉईज पोल्युशनचा त्रासच नाही. मग आम्ही आमच्या पोलिसांनी या प्रकारात जेव्हा अधिक संशोधन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही ज्येष्ठ नागरिक आहेत ना, ते नवरा बायको दोघे एकटेच राहतात, तर त्याच्यामध्ये जो पुरुष आहे ज्येष्ठ, तो कानाचं मशीन जे आहे ते विशिष्ट व्यक्ती घरात बोलायला लागलं की काढूनच टाकतो. त्यामुळे संसार सुखाने चाललाय. तर अशा अनेक गोष्टी, हे डॉक्युमेंटेड आहे, मी तुम्हाला सांगतो. अर्थात मी असं काही सुचवणार नाही इथे बसलेले जे लोक आहेत त्यांना, पण ज्येष्ठ नागरिकांचं आम्ही फार मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. एकटे ज्येष्ठ नागरिक राहतात असे माझ्या माहितीप्रमाणे 855च्या आसपास. तिथे आम्ही त्यांना म्हणजे सतत संपर्कात, त्यांचं ठीक चाललंय ना, काही त्यांना. इथे मुळे काका बसलेत, तुम्ही गिरगावातून आलात? ते बघा, ते आमचे म्हणजे सगळ्यांचेच गुरु आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये असं वाटलं पाहिजे की मी हक्काने जाऊ शकतो, माझ्या समस्या. आता त्यांच्या बऱ्याच समस्या या कॉग्नायझेबलमध्ये मोडतच नाहीत, परंतु त्यांना ऐकून घेणं आणि त्यांना जो कोणी त्रास देतोय त्याला थोडासा त्रास देणं म्हणजे काय, थोडंसं बॅलन्सिंग होतं आणि त्यांना फार बरं वाटतं. तर असे देखील
त्रास देणं तुम्ही छापू नका. पण त्यांचं ऐकून घेऊन त्यांचा प्रश्न सोडवणं असं आपण व्यक्त करूया त्याला. याला देखील आम्ही खूप प्राधान्य देतोय. आजच्या मीटिंगमध्ये आमचा एक रेझिंग डे असतो. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस फोर्सचा रेझिंग डे आहे. सर आपल्याला माहिती आहे की आपण रेझिंग वीक पूर्ण 1 आठवडा साजरा करतो आणि या एका आठवड्यामध्ये अनेक उपक्रम पोलीस खातं राबवतं. त्यामध्ये पोलीस स्टेशनला आम्ही शाळा, कॉलेज, ॲडोलसंट यांना बोलवून त्यांच्याशी थोडा संवाद, त्यांना थोडी माहिती देतो. यावर्षी आम्ही ठरवलंय की आमच्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जेवढे ऑर्फनेजेस आहेत किंवा स्पेशल स्कूल्स आहेत, स्पेशली एबल्ड स्कूल्स, स्पॅस्टिक्स असतील किंवा ऑटिस्टिक असतील, अशा संस्थांशी आम्ही संपर्क साधून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवणार आहोत आणि आमचे लोक त्यांच्या संस्थांमध्ये जाऊन, कारण की ते तसेच आधार नसलेली मुलं आहेत, त्यामुळे त्यांना पोलिसांचा जर आधार आम्ही देऊ शकलो किंवा आधार वाटेल इतपत जर करू शकलो तर मला असं वाटतं की ते एक चांगलं पाऊल राहील. आणि मी अशी पण सूचना दिली आहे की या सप्ताहामध्ये एका दिवशी, एका कुठल्या तरी दिवशी आमचे जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर ते ठरवतील तो दिवस, एका विशिष्ट तासामध्ये 11 ते 12 किंवा संपूर्ण मुंबईमध्ये सगळ्या ऑर्फनेजेसमध्ये पोलीसचे प्रतिनिधी पोचतील किंवा त्यांचे जी मुलं आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये पोचतील आणि 1 तास 1.5 तास त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे पालकांचे प्रश्न असतात. मला खूप पालक येऊन भेटतात की आमचा मुलगा बोलू शकत नाही नीट किंवा तो बोलला तर काय लोकांना समजत नाही आणि तो मोठा असल्यामुळे तो हट्ट करतो की मी एकट्यानेच जाईन वगैरे, मग तो हरवेल अशी भीती असते. त्यामुळे पोलीस दलाची, पोलीस स्टेशनच्या स्टाफची या सगळ्या प्रश्नांच्या प्रती आणि व्यक्तींची प्रती जी सेन्सिटिव्हिटी आहे ती देखील वाढवण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतोय. तुम्हाला मी सांगतो की हा जो ह्युमन अँगल आहे त्याच्यामध्ये आम्ही हरवलेली मुलं जी आहेत किंवा घर सोडून गेलेली मुलं आहेत, मुली आहेत, घर सोडून गेलेले व्यक्ती आहेत, त्याच्यावरती खूप जोर दिलेला आहे. आणि आता माझ्याकडे संख्या नाही आहे पण माझ्या माहितीप्रमाणे 8-10 हजार असे व्यक्ती शोधून त्या फॅमिलीज आम्ही या वर्षभरात रियुनाइट करण्यास म्हणजे वी हॅव बीन सक्सेसफुल इन डुईंग दॅश. आणि घरातला माणूस, मुलगा किंवा मुलगी नजरेआड होणं आणि म्हणजे 4 तास जर नाही आलं तर लगेच कुठे आहेस, काय आहेस, आला कसा नाहीस असं चालतं आणि गायब आहे, मिळत नाहीये कुठे. या देशामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये गेला असेल माहिती नाही, पण आमचे टीम्स बसतात CCTVs मॉनिटर करून त्याचं लास्ट सीन कुठे दिसतंय ते बघून, तो ट्रेनमध्ये चढला असेल का, अमुक तमुक, खूप मेजर काम याच्यामध्ये मिसिंग पर्सन्स ब्युरो आणि मिसिंग पर्सन्सचे आमचे जे हवालदार किंवा ऑफिसर्स आहेत ते काम करतायत. आणि म्हणजे इतक्या स्टोरीज आहेत कुबेर साहेब की त्या सांगायला वेळ नाही आहे खरं. प्रत्येक स्टोरीवरती एक म्हणजे आम्ही तर तसं सिरियल प्रोडक्शन सुरू केलं तर बाकीच्यांचा धंदा बंद करू, कारण आम्ही त्याच्यात खोटं काही दाखवणार नाही, जे आहे ते वस्तुस्थितीच दाखवू. पण अशा अनेक गोष्टी आहेत. असा एखादा तास त्याला पुरणार नाही आणि त्यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही अशी ही दुविधा आहे. परंतु मला असं वाटतं की साधारण आमच्या दलाच्या ज्या काही भावना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही खूप अपेक्षेने इथे आलायत. मला माहिती आहे तुमचे खूप प्रश्न असतील, ते आम्ही ऐकू, आम्ही ते लिहून घेऊ, मांडू आणि त्याच्यावरती जितके सोल्युशन्स आम्ही ऑफर करू शकतो किंवा प्रयत्न करू शकतो तेवढं करू. एवढं या प्रसंगी मी आपल्याला आश्वासन देतो. जाहीर आश्वासन आहे. रेकॉर्डिंग पण करतायत काही लोक. हल्ली प्रत्येक ठिकाणी कोणी पहिले मोबाईल सुरू करतो, म्हणजे इतकं की काश्मीरला वगैरे गेले की डोळ्यांनी नाही बघत, मोबाईल. अरे तू नीट बघ बाई नजारा, त्याच्यानंतर तू व्हिडिओ काढ, पण मोबाईल. एनिवे, so in a nutshell I just wanted to state that we are with you, we are for you. आणि मला ॲक्च्युली म्हणजे विन्स्टन चर्चिल आणि एब्राहम लिंकनला मी खूप वाचलेलं आहे आणि खूप आवडतात मला त्यांचे नेतृत्व गुण आणि ज्या क्रायसिसमधनं त्यांनी आपल्या देशाला काढलं. जर आपण कधी वाचलं तर इट इज अनबिलिव्हेबल. 1940 मध्ये ज्या वेळेला जर्मनीनी
एअर अटॅक सुरू केले आणि त्यावेळेला विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये एक स्पीच दिलं होतं आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की एक मोठा विषय मी तुम्हाला सांगतो की मुंबई पोलिसांनी वॉर ऑन ड्रग्ज छेडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण मागच्या वर्षी आम्ही जवळपास 4,500 कोटींचे ड्रग्ज आणि ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त केले. यावर्षी मोठी मोहीम काढून शाळा आणि कॉलेजच्या जवळपासच्या टपऱ्या जिथे संशय होता किंवा तक्रारी होत्या, महापालिकेच्या मदतीने जवळपास 2,400-2,500 अशा टपऱ्या देखील उद्ध्वस्त केल्या, कायदेशीर कारवाया केल्या. अनेक शाळा आणि कॉलेजांबरोबर कम्युनिटी एंगेजमेंट करतोय आणि खूप शिक्षक देखील आमच्यासोबत यामध्ये जोडले गेलेले आहेत, खूप पत्रकार जोडले गेलेले आहेत, खूप नागरिक आणि हा लढा देखील आम्ही चालू ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे इतर क्राईमच्या विरुद्धचा लढा जो आहे तो मी थोडक्यात चर्चिलला कोट करतो आणि मग विराम घेतो. चर्चिल त्यावेळेला म्हणाले होते शत्रूबद्दल की वी शॅल फाईट देम ऑन द बीचेस, वी शॅल फाईट देम ऑन द लँड, we shall fight them on the hills, we shall fight them in the air, we shall fight them in the water, we shall fight them everywhere till they are defeated. आमचंही तेच ध्येय आणि ब्रीद आहे. We will fight all this evil wherever they are till we continue to keep them under control. आणि त्याच्यानंतर चर्चिल ज्या वेळेला वॉर जिंकले होते त्यावेळेला म्हणाले होते आपल्या एअरफोर्ससाठी की व्हेरी रेअरली इन द हिस्ट्री so many have owed so much to so few. तर तशी परिस्थिती मुंबई पोलीस दलाबद्दल नागरिकांची व्हावी अशी मनोकामना मी व्यक्त करतो आणि मला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप खूप आभार. आपल्याला विनंती करतो आपण कृपया आसनस्थ व्हावं. नाही, इथेच मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या खरं तर व्हायला पाहिजे, कारण हा विषय अत्यंत विस्तृत अशा पद्धतीने त्यांनी मांडला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचला. हे आपल्यापर्यंत पोहोचणं जे आहे ना हे फार महत्वाचं आहे, म्हणून हे व्यासपीठ आहे आणि हे एकदा आपल्याला कळलं की यालाच शहरभान म्हणतात. म्हणून लोकसत्तासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता मी कार्यक्रमाला सुरुवातीला म्हटलं की हा कार्यक्रम कशा पद्धतीने होतो त्याचं एक स्वरूप आहे आणि प्रश्नोत्तरं जी आहेत ती लिखित स्वरूपात तुमच्याकडनं इथे आलेली आहेत. तर ही प्रश्न उत्तरांचा आता आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक आणि लोकसत्ताच्या मुंबई ब्युरो चीफ रसिका मुळे यांना मी विनंती करतो, त्यांना इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रश्नोत्तराला सुरुवात करावी. नाही, खरं तर आम्ही कोर्ट मार्शलसाठी अजिबातच बसलेलो नाही. त्याचं कारण दुसरं आहे. कसं आहे, आम्ही जनरल म्हणजे आता आमचे क्राईम रिपोर्टर्सही सांगतात किंवा अधिकाऱ्यांशी बोललं होतं. एक कळलेली गोष्ट अशी की काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याशी तुमचा संपर्क असतो किंवा नावानिशी त्यांना तुम्ही ओळखता. सो तुम्ही एवढा छान संवाद साधता तर तुमचं कोर्ट मार्शल करायची काही गरज लागेल असं काही वाटत नाही. खरं तर हे सत्र सुरू करताना एक असं डोक्यात आराखडा असतो तसा आराखडा होता, पॉलिसी आणि पण आलेले सर्वाधिक प्रश्न पाहता थोडासा विचार बदलून तुम्ही ज्या मुद्द्यापासून केलीत तो सर्वांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यापासूनच सुरुवात करू. वाहतूक. पार्ल्यातले सर्वाधिक प्रश्न हे आलेले उपस्थितांकडून हे वाहतुकीबाबत आहेत. आत्ता या घडीला पोलीस यंत्रणा हे सगळं कंट्रोल करायला काय करते, म्हणजे वाहतूक कोंडी कंट्रोल करायला. त्यातले काही स्वरूपाचे असेही आहेत की आम्हाला फुटपाथवरही चालता येत नाही, म्हणजे कोंडी आहेत, चालणाऱ्यांचेही प्रश्न आहेत. बरोबर. त्याच्यासाठी काय आपल्याकडे आराखडा आहे? काय मी शाळा कॉलेजमध्ये चांगला विद्यार्थी होतो. हा म्हणजे 12th मध्ये मेरिटमध्ये आलो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकलो वगैरे. त्यामुळे काही प्रश्न याचं अँटिसिपेशन खूप असायचं मला तेव्हा आणि अजूनही आहे. आणि म्हणून मी जॉईंट सीपी ट्रॅफिकना मेसेज केला होता की भाई तू संख्या गाड्यांची काय आहे काय नाही आजच्या तारखेला ते मला पाठव. आणि सर्वप्रथम मी आपल्याला हा प्रश्न किती मोठा आहे हे विशद करू इच्छितो आणि त्याच्यानंतर मग आपण उत्तराकडे जाऊ. आजच्या मितीला जवळपास MMR रिजन म्हणजे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, MMR रिजनमध्ये नोंद झालेल्या ज्या गाड्या आहेत किंवा टू व्हीलर्स आहेत त्याची संख्या 90 लाख आहे. टू व्हीलर्स 28 लाख,
4 व्हीलर्स 15 लाख, 3 व्हीलर्स 2.5 लाख मुंबईची संख्या. म्हणजे या मुंबईमध्ये या तर रस्त्यावर उभ्या असतात किंवा रस्त्यावर चालायचा प्रयत्न करत असतात. चालत असतात हे खूप धाडसाचं होईल. म्हणून कारण कसं आहे बघा, आता मी तुम्हाला प्रभुकृपा सोसायटीचंच उदाहरण दिलं, जिथे मी 1973 पासून 1982 पर्यंत येत होतो. त्या सोसायटीमध्ये 31 फ्लॅट्स आहेत, मला माहिती आहे. C31 मध्ये, कारण माझी आत्या राहत होती आणि तो शेवटचा फ्लॅट होता. आणि एकही गाडी नव्हती. 2 किंवा 3 स्कूटर्स होत्या. आणि तो रस्ता नंदा पातकर रोड तेवढाच आहे, नेहरू रोड तेवढाच आहे, ते रामकृष्ण हॉटेल पण तेव्हापासूनच आहे. परंतु पार्ल्यामध्येच आपल्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या गाड्यांची संख्या जर बघितली तुम्ही, आता ही जर समस्या असेल तर ती समस्या तुम्ही विकत घेऊन घराबाहेर मांडलेली आहे. आणि आम्ही विकत घेतलेली समस्या तुम्ही कशी सोडवताय, असा जबरदस्त प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. विनोदाचा भाग वेगळा, परंतु काय झालंय की प्रत्येक घरामध्ये एक गाडी, एखादी स्कूटर किंवा मोटरसायकल, सायकली तर लुप्त झालेल्या आहेत, चालण्याची सवय संपूर्णपणे मोडलेली आहे, लोकलमध्ये शिरता येत नाही. आता म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करणं हा जो काही उपाय आहे, आणि त्याच्यामुळे मेट्रोच्या लाईन्स ज्या आपल्याला येत आहेत किंवा कोस्टल रोड आपण काढतोय आता, त्याच्यामुळे नॉर्थ साऊथ ट्रॅफिक जे आहे ते थोडंसं चांगलं होईल आणि मधल्या ज्या आर्टरीज आहेत त्या थोड्याशा मोकळ्या होतील, असं गणित आहे. परंतु ते झाल्यानंतरच ते गणित सुटलं की नाही सुटलं याचं उत्तर मिळणार आहे. मला एक ताई समजत नाही की आम्ही गाड्या विकत घेत नाही, आम्ही गाड्या विकत घ्या सांगायला पण जात नाही, आम्ही गाड्या रेजिस्ट्रेशन करत नाही, ते RTOचं काम आहे. हे सगळं तुम्ही करता आणि मग तुम्ही रस्त्यावरती येता आणि मग जी काही वाहतूक कोंडी होते ती तुम्ही कशी सोडवताय. आता मी सेल्फ रेग्युलेशन जे बोललो तो एक विषय आहे. दिल्लीमध्ये त्यांनी ऑड इव्हनचा प्रयोग केला आणि त्यामध्ये गणित, त्यामागचं गणित असं होतं की ऑड इव्हन तारखांना जर ऑड इव्हन नंबरच्या गाड्या आल्या तर 50%च गाड्या रस्त्यावर येतील, त्यामुळे वाहतुकीला रिलीफ मिळेल. लोकांनी काय केलं, 2 गाड्या विकत घेतल्या, एक ऑड नंबरची घेतली, एक इव्हन नंबरची घेतली. तुम्हाला मी वाहतुकीचं हे जे कारमधनं जाणारे जे लोक आहेत ना, ज्यांना सगळ्यात जास्त हा प्रश्न भेडसावतो, मी तुम्हाला एक त्याचं शास्त्र सांगतो. 88% ऑफ द रोड स्पेस इज बिंग ऑक्युपाइड बाय 8% ऑफ पीपल. एका गाडीत एकच माणूस, जास्तीत जास्त 2, तर 2 म्हणजे एक ड्रायव्हर आणि तो, म्हणजे तो एकच खरा प्रवास करत असतो. आणि म्हणून काय आहे की एक तर आपल्याकडे थोडा संस्कृतीचा पण बदल होणं गरजेचं आहे. आपल्याकडे फार अभिमानानं आम्ही गाडी घेतली असं सांगायचो. आमच्याकडे गाडी येते, आमच्या मुलांनी गाडी घेतली, आमच्या मुलींनी गाडी घेतली, आता आमच्याकडे मर्सिडीज येणार आहे. मला असं वाटतं की ज्या दिवशी आपल्या देशातला जाऊ दे पण शहरातला श्रीमंत माणूस हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने मार्गक्रमण करायला सुरुवात करेल, त्यावेळेला शहर श्रीमंत होईल. कारण त्याच्यावरती आपण बंधन तर आणू शकत नाहीये, परंतु कुठेतरी आपल्याला आपली ट्रॅव्हल संस्कृती जी आहे तिचा पण विचार करावा लागणार आहे. लोक म्हणतात की इल्लीगल पार्किंग होतं. आता इथे मला वाटतं पार्ल्यामध्ये पण P1 P2चा प्रयोग आमच्या लोकांनी करून बघितला आणि तो नागरिकांनीच हाणून पाडला की हे काही शक्य नाही आहे. मुळात मला माहिती आहे की पार्किंग स्पेसेसची अवेलेबिलिटीच खूप कमी आहे आणि त्यामुळे रस्त्यानी, म्हणजे रस्ते पार्किंग लॉट झालेले आहेत. आज एकही रस्ता असा नाही आहे की जिथे गाडी पार्क नाही आहे.
आणि जर आपण त्याला इलिगल पार्किंग म्हणून घोषित केलं, समजा ट्रॅफिक जॉईंट सीपींनी ठरवलं, तर त्या टो करून नेणार कुठे आणि किती टो करणार? कारण आम्ही आतमध्ये चर्चा करत होतो की नॉर्मेटिव्ह बिहेवियर आणि डेव्हियन्स, तर आपण रेग्युलेशन एजन्सीज डेव्हियन्स कंट्रोल करू शकतात. जो नॉर्म आहे सोसायटीचा तो कंट्रोल करणं फार अवघड असतं, कारण 95% लोक नॉर्मेटिव्ह बिहेवियर म्हणून ते करत असतात. त्यामुळे हा प्रश्न खूप काही अवघड आहे. आणि यासाठी आम्ही आता कसं आहे की जगामध्ये जिथे उत्तम ट्रॅफिक चालतं तिथे तुम्हाला ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत. सेल्फ रेग्युलेशन आहे, ऑटोमॅटिक सिस्टीम्स आहेत. आपण पण टेलवेंटच्या सिस्टीम्स वगैरे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम्स वगैरे आणल्या. मी स्वतः जॉईंट सीपी ट्रॅफिक होतो. आपले एक्स कमिशनर आहेत संजय बर्वे, ते पण जॉईंट सीपी ट्रॅफिक होते. त्यांच्या वेळेला पहिल्यांदा हा प्रयोग झाला होता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा. आणि ते जे व्हॉल्यूम आहे ट्रॅफिकचं ते जज करून त्याप्रमाणे सिग्नल टायमिंग ॲडजस्ट करणं, म्हणजे उगाच जास्त वेळ थांबायला लागू नये वगैरे, ती सिस्टीम व्हॉल्यूममुळे फेल झाली. कारण की तो जो व्हॉल्यूम होता तो इतका जास्त होता की त्याला सिग्नल टाइमला व्हेरिएशनला स्कोपच उरला नाही. काही जंक्शन्स आहेत, जसं हाजी अली जंक्शन आहे किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी चौक आहे गेटवेच्या अलीकडचा, किंवा आपलं जुहू सर्कल आहे. आपण खूप आधी एक्सपर्ट्सना बोलवलं, IIT मधले एक्सपर्ट्स. त्यांनी ते व्हॉल्यूम बघितला, दिशा बघितली, वेळा बघितल्या, 8-8 दिवस फुटफॉल बघितले, सगळं काही केलं. आणि तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल, त्यांनी असं कन्क्लुजन दिलं की नॉर्मल कंडिशनमध्ये हे जंक्शन चालू शकत नाही. आणि ते कसं चालतं हे तुम्ही आम्हाला सांगा. तर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही अशा जंक्शन्सला 8-8, 9-9 लोक, मग ते अंदाज घेतात. आणि मग ते सिग्नल काही म्हणत असू दे, हिरवा लाल, आमचे लोक कधी कधी लाल असताना पण तुम्हाला काढतात आणि कधी हिरवा असताना पण थांबवतात. कारण ग्रिडलॉकची परिस्थिती होता कामा नये. कारण जर ग्रिडलॉक झाला तर मेजर सिटी विल कम टू हॉल्ट. फॉर्च्युनेटली खूप वेळा असा प्रसंग उद्भवला, परंतु काही ना काही क्लुप्त्या करून आपण तो ग्रिडलॉक होऊ दिला नाही आणि चालू ठेवली वाहतूक. त्यात बऱ्याच वेळेला अनेक लोकांचं आगमन होतं, त्यामुळे अनेक बंधनं आपल्याला वाहतुकीवरती टाकावी लागतात. तेव्हा देखील तोही त्रास कमी व्हावा, स्टॉपेजेस खूप कमी व्हावे, या दृष्टीनं आम्ही एक्सपेरिमेंट्स करतोय, प्रयत्नशील आहोत. ट्रॅफिकच्या हेडक्वार्टर्समध्ये, ट्रॅफिक कंट्रोल रूममध्ये जॉईंट सीपी, ॲडिशनल सीपी, DCPs बऱ्याच वेळेला स्वतः बसून मॉनिटर करतात शहराचं ट्रॅफिक, कुठे काय चाललंय, काय करायला पाहिजे, निर्देश देत राहतात. ट्रॅफिकचे जे अंमलदार आणि अधिकारी रस्त्यावर आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन वायरलेस आणि मोबाईल कम्युनिकेशन असतं. आणि असं एक फीडबॅक सिस्टीम 24/7 चालू असते. आता असं आहे की 26/11 जसं आपल्याकडे झालं तसं ते 26 जुलै पण झालं होतं आणि मुंबई तुंबलं होतं, बरोबर आहे की नाही? आणि मिठी नदी स्वच्छ करण्याचा निर्णय झाला होता, बरोबर आहे की नाही? अजूनही चालूच आहे, म्हणजे ते काम चालूच आहे. एक त्यामुळे गाळ जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत स्वच्छतेचं काम चालू राहील. एक एक तात्विक प्रश्न विचारायला हवा, कारण तुम्ही त्या विषयाच्या जवळ गेलात, त्या मुद्द्याला स्पर्श केलात, पण तो मुद्दा आला नाही असं मला वाटतं. संस्कृतीचा तुम्ही संदर्भ दिलात की भारतीय संस्कृतीतनं या, तर तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे मला असं वाटतं, पण मी तो तुम्हाला अशा अर्थाने विचारतो की भारतीय संस्कृतीमध्ये कर्तृत्व मापन हे तुमच्या नियम मोडण्याच्या ताकदीशी जोडलं गेलेलं आहे. तुम्ही छोटे कर्तृत्ववान असाल तर स्थानिक पातळीवरचे नियम मोडू शकता, अधिक मोठे असेल तर अधिक मोठ्या पातळीवरचे नियम मोडू शकता. हे तुम्हाला तत्वतः मान्य आहे का हे विधान? पहिली गोष्ट. आणि तुम्ही जेव्हा नागरिक म्हणून रस्त्यावरती जाता आणि जेव्हा तुमची पोलीस प्रमुख पदाची वस्त्र बाजूला ठेवता, त्यावेळेला तुम्ही, म्हणजे तुम्ही व्यक्तिशः म्हणायचं नाही मला, पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी, त्यावेळेला पोलीस कर्मचाऱ्यांचं वर्तन हे नागरिकांसारखं होतं असं तुम्हाला वाटतं का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो. ज्या वेळेला पोलीस सुट्टीवर असतो
किंवा नागरिक म्हणून जात असतो, त्यावेळेला त्याच्या वर्तणुकीच्या बद्दल पोलीस स्टेशनला किंवा अधिकाऱ्यांकडे तक्रारी येण्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि याचं श्रेय मी समाजाला देतो, कारण आपला समाज खूप सजग आहे आणि तो कुठल्याही प्रकारची अरेरावी खपवून घेत नाही. हे एक फार मोठं आणि चांगलं लक्षण आहे. विशेष करून पोलिसांवर फार बारीक नजर असते तुमची. बाकी कोणी काही केलं तरी चालेल, पोलिसांनी कायदा मोडता कामा नये. नाही, ही लोकांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पोलिसांना देखील माहिती असल्यामुळे आपापच वर्तणुकीला वेसण बसतं. जिथे वेसण बसत नाही तिथे आम्ही वेसण घालतो. जेवढ्या प्रमाणात आम्ही तक्रारींची दखल घेतो आमच्याच लोकांविरुद्ध आणि जी काही शिक्षा आवश्यक असेल ती करतो. आपल्याला मी सांगतो की कधी कधी डिसमिसल झालेले आहेत विदाऊट एन्क्वायरी. 311(2) कॉन्स्टिट्यूशनचं प्रोव्हिजन इन्व्होक करून डिसमिसल देखील झालेले आहेत. दुसऱ्या कुठल्याही विभागामध्ये होत नाही, पण पोलीस विभागामध्ये होतो. माझं वैयक्तिक जर विचाराल तर मी तुम्हाला सांगतो, माझा मुलगा दुबईला असतो आणि तो इकडे आला की गाडी वगैरे चालवतो आणि त्याला एकदा ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं. तर तो बाजूला झाला, फाईन वगैरे त्यांनी जी काय होती ते दिली. फाईन देताना ते नाव वगैरे लिहायला लागतं. ते आडनाव बघितल्यावर तिथे कॉन्स्टेबलला काहीतरी ते आवाज आला, फणसळकर. अरे ते फणसळकर साहेब. म्हणलं ते जाऊ दे, तुम्ही त्यांना काही सांगू नका. तर आमच्याकडे कंप्लायन्स नेक्स्ट लेवल आहे आणि ही कंप्लायन्सची संस्कृती आम्ही सातत्याने बळावण्याचा प्रयत्न करतो. पहिला जो प्रश्न आहे त्याचा रोख जो आहे त्यांच्याकडे मला वाटतं तुम्ही जास्त लक्ष दिलेलं चांगलं राहील. आम्ही देणं थोडंसं मानसिकता. पण आम्ही बदल करत नाही, आम्ही भेदभाव करत नाही. सापडला की सोडत नाही, एवढंच सांगतो. वाहतुकीचा प्रश्न निघालाय, म्हणजे वाहतुकीचा विषय निघालाय म्हणून एक प्रश्न आलाय अनिल शिवराम कोळेकर विलेपार्ले यांचा, की रात्री काही मुलं किंवा आवाज म्हणजे वाहनं चालवणारे खूप मोठा आवाज करतात, म्हणजे ती वेळ 2:30 ते 3:30च्या दरम्यान आहे. या संदर्भात काही पोलीस करणार आहेत का? आणि त्यालाच एक लागून आहे, जनरली ट्रॅफिक जाम होते किंवा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वाहनं रस्त्यावरच हल्ली खूप उभी असतात, तर त्याला टो करणारी ज्या काही मशिनरीज आहेत त्यांचा खूप धुमाकूळ होत असतो. म्हणजे गाडी कशाही पद्धतीने उचलणं, घेऊन जाणं, ती तोडफोड होतं, त्याचे जे काही दंड आकारले जातात त्यालाही काही नियम नसतात. तर या बाबतीत काही पोलीस करणार आहेत का? मला वाटतं DCP ट्रॅफिक इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीनं मी थोडंसं सांगतो. पहिली गोष्ट तर रात्रीचं जे ट्रॅव्हलिंग वगैरे त्याच्यामध्ये मला वाटतं 30,000 केसेस ट्रॅफिक पोलिसांनी ओव्हर स्पीडिंगच्या, रेसिंगच्या, नॉईज पोल्युशनच्या केलेल्या आहेत. मी म्हणजे आता ही लाजिरवाणी गोष्ट आहे का आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, नागरिकांसाठी मी तुम्हाला सांगतो, यावर्षी 55 लाख ई चलान आणि 234 कोटी रुपयाचा फाईन गोळा झाला आहे. त्यापैकी 134 करोड सेल्फ पेड आहे आणि बाकीच्या ड्राईव्हमध्ये. पण ही मला असं वाटतं की भूषणावह गोष्ट नाही आहे. वी शुड बी एमिंग ॲट व्हेरी. फाईन जास्त कलेक्ट होतोय याचा अर्थ डेव्हियन्स जास्त आहे आणि अशी संस्कृती बळावते की काय की 500 रुपये फाईन आहे का, फेकले. तर हे मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टीनं देखील खूप घातक आहे आणि विचार करण्यासारखं आहे. टोईंगच्या कंप्लेंट्स आम्ही खूप सिरियसली घेतो. टोईंग मला वाटतं ऑपरेटर्स वगैरे आहेत आणि त्यांच्या कंप्लेंट आल्या तर त्यांना बरखास्त पण करतो आपण. आणि आता कसं आहे माहिती आहे का, आता एक चांगलं आहे की आपल्याकडे फेज 1 CCTV जवळपास 6,000 कॅमेरेज लागलेले आहेत. आपण आणखीन काय करतो तर फेज 2 मध्ये आणखीन 5,000 कॅमेरेज साधारण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये गो लाईव्ह होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला लगेचच आपल्या माणसाविरुद्ध तक्रार आली ती लगेच बघून त्यामध्ये काय तथ्य आहे काय नाही, आणि हा एक मोठा डिटरन्स आहे रॉंगफुल ॲक्शनसाठी. आणि मला असं वाटतं की आता जॉईंट CP आमचे ट्रॅफिक जे आहेत त्यांनी बॉडी वोन कॅमेराजचं प्रपोजल, म्हणजे बॉडी वोन कॅमेराज जवळपास जेवढे ट्रॅफिक पोलीस रस्त्यावरती आहेत त्यांना आम्ही बॉडी वोन म्हणजे त्यांच्या बॉडीवरच कॅमेरा असेल
जेणेकरून त्यांचं प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाचं चित्रीकरण म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं एन्फोर्समेंट जे काही आहे, म्हणजे कोण खरं आहे, काय वस्तुस्थिती आहे, हे डायरेक्टली आपल्याला दिसेलच. म्हणजे चक्षुर्वै सत्यम म्हणतो तशी परिस्थिती होईल. आणि मला वाटतं त्याला ज्या काही तुमच्या भावना आहेत, तक्रारी आहेत, त्याला देखील आळा बसेल या दृष्टीनं आम्ही मार्गक्रमणाने प्रयत्न करतो आहोत. ई चलन किती सक्सेस झाले? आता मी तुम्हाला सांगतो. मी जॉईंट सीपी असतानाच आम्ही ई चलन सुरू केलं होतं आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आपण पाश्चात्य देशांमधनं ज्या सिस्टीम्स आहेत ना त्या अर्धवट कॉपी करतो. पाश्चात्य देशांमध्ये जिथे जिथे ई चलन आहे तिथे तिथे ज्या गाडीचं रेजिस्ट्रेशन झालेलं आहे, ज्याची ओनरशिप आहे, त्याचं एक अकाउंट देखील लिंक केलेलं आहे. आणि त्या अकाउंटमधनं जर ई चलन झालं तर सरकारला त्या चलांच्या इक्विव्हॅलंट फाईन कट करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते ऑटो डेबिट होतं. आपल्याकडे ही सुविधा नाही. आपल्याकडे वायकेरियस पनिशमेंट पण कायद्यामध्ये नाही. म्हणजे काय की समजा ठाकूर साहेबांची गाडी कुबेर चालवत असतील तर चालवणाऱ्याला शिक्षा असते नियमन मोडण्याची, ओनरला नाहीये. आपल्याकडे चालवणाऱ्याचा डेटाच नाहीये. आणि आपले नागरिक अतिशय सुजाण आणि विद्वान असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि ई चालन आलं की येऊ दे, जोपर्यंत पोलीस घरात येत नाही तोपर्यंत पैसे भरायचे नाहीत असा चंग बांधला. त्यामुळे जवळजवळ 300-350 कोटी थकीत राहिलं चलन. त्याचा ड्राईव्ह जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा एका माननीय खासदारांनी परवा ट्विट केलं होतं की पोलीस आता चालन फक्त वसुली करतायत. परंतु डिटरन्ससाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं देखील आवश्यक आहे. एन्फोर्समेंट जर झालं नाही तर बेदरकारी होईल. आणि म्हणून मी म्हटलं की सेल्फ रेग्युलेशनला आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत एन्फोर्स रेग्युलेशन कमी होणार नाही. आणि ते कमी व्हावं तर ई चलन सक्सेसफुल आहे का? हो. कम्प्लिटली सक्सेसफुल आहे का? नाही. काय कारणं आहेत? बरीच कारणं आहेत. त्यात काही कायद्याची कारणं आहेत, काही टेक्नॉलॉजीची कारणं आहेत. पण प्रवास सुरू झालाय. डेस्टिनेशन पर्यंत आपण पोचू या आशेनेच आपण काम करणं चालू ठेवणं आवश्यक आहे. थँक्यू. मला वाटतं प्रमोद दळवी, दिलीप चावरे, प्रकाश कुलकर्णी, अजय वैद्य, सुभाष कामत यांना त्यांच्या प्रश्नांपैकी काहीची उत्तरं तरी मिळाली असतील. तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात की कायदा आहे पण तरीही कुठेतरी जरब म्हणावी तशी बसत नाही, पण कायदा मग तिथं कमी पडतो का? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अफवांमागे सर्वाधिक पळावं लागतं पोलीस कर्मचाऱ्यांना. तुम्ही मगाशी भाषणात उल्लेख केलात. पकडल्यानंतर त्या माणसाला म्हणावी तितकी जरब बसावी अशी शिक्षा होत नाही. पुन्हा काही दिवसांनी तोच माणूस पुन्हा एक कॉल करतो, पुन्हा पोलीस पळतात. इथं कायदा आपला कुठेतरी तोकडा पडतो असं वाटतं. सी वी आर अ लिबरल डेमोक्रेसी आणि कुठल्या गुन्ह्याला किती शिक्षा असावी हे ठरवण्याचा अधिकार एकतर लेजिस्लेचर आणि पार्लमेंटला आहे. तो पोलीस हे फक्त असलेले कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करतात. आणि अंमलबजावणी करणारं खातं किंवा पोलीस म्हणून जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की खूप कडक असायला पाहिजे आणि असं असायला पाहिजे आणि जेलमध्ये. परंतु जेलची देखील म्हणजे जेलमध्येही जागा फार कमी पडायला लागलेली अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जेल प्रशासन देखील जेल्स वाढवत. हे समाजासाठी चांगलं लक्षण नाही आहे की आपल्याला जेल्स वाढवायला लागत आहेत, आपल्याला कायदे खूप कडक करायला लागत आहेत, आपल्याला छोट्या छोट्या चुकांसाठी जर बसवण्यासाठी कुठेतरी आपलं नॉर्मेटिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रेंथन करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. हो, आम्हाला त्रास होतो, आमची पळापळ होते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल असे काही महाभाग आहेत की त्या एकेका माणसाने 29 कॉल्स वर्षभरातनं कधी मुंबई कंट्रोलला, कधी नवी मुंबई कंट्रोलला, कधी ठाण्याला, कधी पुण्याला असे केलेले आहेत. आणि तो परत झाला तर अरेस्ट होतो कारण की 41A प्रतिबंध आहे, 7 वर्षापेक्षा शिक्षा कमी आहे, त्यामुळे त्याचे पण बंधन आहेत. तरी सुद्धा काही अधिक प्रमाणात आम्ही कारवाई करून जेव्हा त्यांना अटक करून कोर्टासमोर ठेवतो तर कोर्ट म्हणतं की हां ठीक आहे काही. सो दृष्टिकोन आहेत आणि आमचं काम हे आहे की आपण आपलं करत राहणं. मी तुम्हाला मगाशी म्हणालोच
की या खात्यात आल्याशिवाय कर्मण्य व अधिकार असतेचा अर्थ कळत नाही. यालाच एक जोडून म्हणजे आत्ताचाच मुद्दा, हे कॉल्स होणं किंवा इथपर्यंत एक फक्त मी वाहतुकीचे खूप प्रश्न आलेले आहेत. मी सांगतो की आमचे डेप्युटी कमिशनर इथे उपस्थित आहेत. आमच्या म्हणजे विलेपार्लेचा जो वाहतूक विभाग आहे, तर तुम्ही काय करा, तुम्ही एक स्वतंत्र बैठक लावा यांच्याबरोबर आणि यांचे जे प्रश्न आहेत ते स्पॉटवरती जाऊन बघा आणि म्हणजे त्यांना काय सोल्युशन्स अपेक्षित आहेत, आलं की नाही लक्षात? ते सोल्युशन्स समजून घ्या आणि त्या सोल्युशन्सची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. मग ते जेव्हा फेल होतील तेव्हा तक्रारी कमी होतील. पण एफर्ट घेणं आपलं आणि मे बी सम माइट बी सक्सेसफुल अँड वी कुड गिव्ह सम रिलीफ. तर ते एक कम्युनिटी एंगेजमेंट एक्सरसाइज करा. माझी पार्ल्यातल्या इथे जमलेल्या नागरिकांना विनंती आहे की हे झाल्यानंतर आपण डेप्युटी कमिशनर आहेत त्यांचा नंबर घ्यावा आणि एक थोडंसं ज्यांना ज्यांना तक्रारी आहे त्यांची एक स्वतंत्र बैठक आपण घेऊ. ते रोड्स ते पॉइंट्स जे आहेत त्याचा आपण अभ्यास करू. काय त्यांचं म्हणणं आहे ते बघू. त्याच्यामध्ये काही मला नागरिक भेटले आणि ते म्हणाले की कॉलेजची मुलं पण दंगा करतात, रिक्षामध्ये चाळे करतात वगैरे. आता मॉरल पोलिसिंगचा पण एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. पण तरी सुद्धा ते ऐकून आपण जे काही सोल्युशन्स ऑफर करू शकतो ते पोलीस स्टेशन ACP डिव्हिजनचे जॉर्ज फर्नांडिस आलेत का? हां, नसतील. पण तुम्ही आणि हे मिळून जस्ट गेट इट सॉर्टेड. आपण करूया. वी विल डू फुल एफर्ट. तुम्ही आता मांडलेला मॉरल पोलिसिंगचा मुद्दा तोही एका प्रश्नातून आलेला आहे. जया केळुसकर यांनी याबाबत प्रश्न विचारलाय. ते असावं असं तुमचं मत आहे का? माझं मत म्हणजे असावच्या बाबतीत फक्त फोडू नये, मॉरल्स पण असावेत आणि पोलिसिंग पण असावं. सर, माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे मुकुंद काळविकट्टेंचा. घरी एकटे राहणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना पोलीस डिपार्टमेंटकडून कशा प्रकारे मदत केली जाते? ऍक्च्युली तुम्ही ज्येष्ठ मला नागरिकांबद्दल असं वाटतं मी सगळं हे हे सांगितलं. विशद केलेलं आहे. आमची एक ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा हेल्पलाईन आहे स्वतंत्र. आमचे अनेक हेल्पलाईन नंबर्स आहेत. त्याच्यामध्ये 100 तर तुम्हाला माहितीच आहे. आता ऑल इंडिया एक 112 पण सुरू झालेला आहे. फक्त महिलांच्या तक्रारीसाठी 103 हा नंबर आहे. सायबर क्राईमचा विषय मी शिवलो नाही कारण की किती बोलायचा हा प्रश्न होता. पण सायबर क्राईममध्ये देखील आम्ही खूप फॉरेन्सिक टूल्स, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक सायबर युनिट सुरू केलं आहे. प्रत्येक झोनला एक सायबर पोलीस स्टेशन दिलेलं आहे. एक अद्ययावत इमारत आम्ही सायबरसाठी लवकरच ती तयार होऊन इक्विपमेंट त्याच्यामध्ये तयार होईल नागरिकांच्या. आणि त्याच्यामध्ये एक 1930 हा नंबर आहे. 1930 मध्ये जर तुम्हाला कोणी सायबरच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून चीट केलं आणि तुमचा QR कोड घेतला किंवा पासवर्ड घेतला किंवा बँक अकाउंट नंबर काही डिटेल शेअर केला आणि त्याच्यामुळे जर तुमचे पैसे गेले, तर तुमचे फक्त अकाउंट डिटेल्स जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ते घेऊन तुम्ही 1930 वर जर कॉल केला आणि तो कॉल मला वाटतं जर 2 तासाच्या आत झाला तर ते ट्रान्झॅक्शन ब्लॉक करू शकतो आपण बँकेच्या प्रयत्नांनी. आणि ते ट्रान्झॅक्शन नुसतंच ब्लॉक नाही करत तर ते रिव्हर्स करून आम्ही ह्या वर्षभरामध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटनी 24.6 करोड रुपीज चीट झालेल्या नागरिकांना परत केलेले आहेत. हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. पण 24-25 कोटीचं चीटिंग होतंय याचा अर्थ सायबर अवेअरनेस खूप कमी आहे. यामध्ये 2-3 छोटे छोटे नियम आहेत जे मी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अनोळखी नंबर आणि अनोळखी माणसाला रिस्पॉन्ड करायचंच काही कारण नाही. 99.9% चीटिंग हे अनोळखी नंबर आणि अनोळखी माणूस. अनोळखी माणूस कधी कधी नोन नंबरवरनं अनोळखी माणूस, कारण नंबर्सचं पोर्टिंग पण होतं. खूप नंबर्स लोक चेंज करतात. तुमच्याकडे स्टोअर असलेला नंबर एका नावाचा असतो परंतु तो दुसऱ्या माणसाकडे गेलेला असतो.
त्यामुळे तुमच्याकडे असलेला नंबर ज्या नावाचा आहे तीच व्यक्ती बोलतीये का, आपल्या ओळखीची आहे का, हे तपासल्याशिवाय त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलायचा काय संबंध आहे? इतके लोक ट्रॅप होत आहेत हनी ट्रॅप्स मध्ये आणि इतक्या ह्याच्यामध्ये, म्हणजे पुन्हा हे सेल्फ रेग्युलेशनचाच इश्यू आहे. आणि पोलीस काय करतायत त्याची उत्तर आम्ही देतोच आहोत. पण 25 कोटी आम्ही रिस्ट्रेन करू शकलो, रिकव्हर करू शकलो. मला असं वाटतं की तितकेच अमाऊंट आम्ही करू शकलो नसू. हे खूप मोठं दुर्दैव आहे. आणि एवढे लोक चीट होतात, पासवर्ड शेअर करतात. तुम्हाला बँकांचे मेसेज येतात, तुम्ही बघा प्रत्येक मोबाईलवर मेसेज आहे की बँक्स डू नॉट आस्क यू. बँक्स तुम्हाला कुठलीही माहिती अकाउंट बद्दल, पासवर्ड बद्दल, केवायसी बद्दल विचारत नाही. आणि तरी सुद्धा, आणि विशेष करून ज्येष्ठ नागरिक खूप अँक्शस असतात आणि त्यांना म्हणते बरोबर ते तुमचं पेन्शन ब्लॉक होणार आहे आणि तुमची इलेक्ट्रिसिटी कट होणार आहे. ती होऊ दे ना, मग बघू आपण. इलेक्ट्रिसिटी नसतानाही माणूस जगला. 1 तास इलेक्ट्रिसिटी गेली, कितीतरी फ्रॉड्स की तुमचं पार्सल डिटेक्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत. अरे तुम्ही कुठलं पार्सल जर ऑर्डरच केलं नाही तर ते डिटेक्ट होण्याचा आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज असण्याचा काय संबंध आहे? तुम्हाला मी सांगतो, खूप सुशिक्षित, खूप विद्वान, खूप उच्च पदस्थ घरांमध्ये असे कॉल्स गेलेले आहेत आणि लोकांनी घाबरून आपले अकाउंट नंबर शेअर करून कोणी 25,000चे पेमेंट्स केले, कोणी हे, आणि त्याच्यामध्ये ते पोलीस अधिकारी आहेत, ते अमुक अधिकारी आहेत, तमुक अधिकारी आहेत अशी बतावणी करतात. असले प्रकार कुठलेही जेन्युइन डिपार्टमेंट्स आणि अधिकारी करत नाहीत. हे तुम्ही रजिस्टर करा. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला माझी अशी विनंती आहे की तुम्ही अनेक लोकांशी संपर्क साधता. इथल्या एका माणसाने 10 आपल्या नात्यातल्या गोत्यातल्या व्यक्तींना सांगावं, या बाबी सांगाव्यात की अनोळखी व्यक्तीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका, संपर्क करू नका, ट्रान्झॅक्शन करू नका आणि याला बळी पडू नका. म्हणजे मग ही जी जागृती आहे आणि त्यांना परत 10 लोकांना सांगा. लेट इट बिकम अ वेव्ह. अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. ही चांगली कल्पना आहे खरंच. सर, सायबरचं खूप मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. आता ज्येष्ठ नागरिक असोत किंवा महिला असो, ह्या व्हॉट्सअप जास्त यूज करतात. तर अशी तक्रार सायबरची संदर्भात समजा फसवणूक झाली तर ती करता येते का? म्हणजे व्हॉट्सअपवर निश्चितपणे active करता येते. येईल? तुम्हाला मी तुम्हाला एक सांगतो की आमचे स्पेशल युनिट्स आहेत, स्पेशल ब्रँचेस आहेत. इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे, क्राईम ब्रांच आहे, त्याच्यानंतर सायबर पोलीस स्टेशन्स आहेत, सायबर विंग्स आहेत, किंवा सगळं काही आहे. परंतु नागरिकाच्या कुठल्याही तक्रारीची नोंद आणि दखल घेण्याची प्राथमिक जबाबदारी कायमस्वरूपी ही पोलीस स्टेशनची आहे. तुम्ही कुठल्याही तक्रारीला तुमच्या जवळच्या अखत्यारीतल्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊ शकता आणि कुठलीही तक्रार नोंदवू शकता. मी तुम्हाला सांगतो की अशा तक्रारीची दखल घेण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशन्सला आहेत. सायबरची तक्रार झाली तर मी कुठे जायचं असा प्रश्न तुम्हाला पडता कामा नये. ते इंटरनली करतील काय करायचं ते. पण तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जा, वेळ दवडू नका. कारण डिटेक्शनमध्ये जितकं अर्ली कंप्लेंट येते, अर्ली कॉग्नायझन्स होतो, तितकं गुन्हेगाराला ट्रॅक करणं किंवा स्टॉप करणं हे सोपं असतं. जसं ॲक्सिडेंटमध्ये आपण जितक्या लवकर पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करू तितका त्याचा जीव वाचणं, हे जसं एक गोल्डन आवरचा नियम आहे, तसाच याही क्राईममध्ये, विशेष करून सायबर क्राईममध्ये डिटेक्शन आणि ट्रान्झॅक्शन रिव्हर्सलसाठी गोल्डन आवरचा रूल आहे. त्यामुळे आपण जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्या. आमच्या पोलीस स्टेशनच्या स्टाफला तिथे आम्ही सायबर युनिट्स पण तयार केलेले आहेत. त्याशिवाय आमचा मानस आहे की आमचा प्रत्येक कॉन्स्टेबल हा सायबर अवेअर होईल आणि कोणीही उपस्थित असला तरी तुमची तक्रार लिहून जे काही शक्य आहे आमच्याकडनं ते आम्ही निश्चित करू. पण तुमच्याकडनं पण बघा, ह्यांनी आता प्रश्न विचारताना सायबर हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे, नागरिकांसमोर देखील आहे असं कधीतरी म्हणा. एवढंच मला आपल्याला म्हणायचं. बरोबर आहे. आत्ताच एक तक्रारवजा प्रश्न होता की पोलीस म्हणजे सत्यवान निमसे यांचा प्रश्न होता, पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेल्यानंतर हद्दीचं कारण दिलं जातं. मला वाटतं तुमच्या आत्ताच्या निवेदनातून त्यांना उत्तर मिळालं असेल. तुम्हाला म्हणून मी सांगतो की मुंबई पोलीसच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता जे SHOचं ऑफिस आहे, म्हणजे जिथे तक्रार दाखल केली जाते, घेतली जाते, स्टेशन डायरी, स्टेशन हाऊस म्हणतो आपण त्याला, तिथे
100% आम्ही CCTVs बसवलेले आहेत आणि त्याचं डेली मॉनिटरिंग सिनियर इन्स्पेक्टर आणि ACPs आपल्या व्हिजिटमध्ये करतात. आमचे जे अधिकारी किंवा अंमलदार आहेत ते प्रत्येक तक्रारदाराशी काय बोललेत, काय वागलेले आहेत ते पण दिसतं आणि याचा खूप सकारात्मक परिणाम. आणि तो असा आहे की तुम्ही सुद्धा विचार करा की तुमच्या घरामध्ये समजा ड्रॉइंग रूममध्ये किंवा कुठेही जर CCTV असेल तर तुम्ही आपापच थोडे व्यवस्थित वागाल ना, म्हणजे उगाच भांडणार नाही, आईला ओरडणार नाही, ज्येष्ठांना काही बोलणार नाही, असे प्रकार करालच. तर तसेही म्हणजे हा एक मेजर आपल्याकडे आपण व्यवस्था केलेली आहे. पोलीस स्टेशनच्या ऑलमोस्ट प्रत्येक इंच आम्ही मॉनिटर करतो. थोडंसं पुन्हा सायबर सुरक्षेकडेच येऊया. तुम्ही आत्ता नागरिकांसमोरचं आव्हान आहेच, पण आमच्या समोर ते आव्हान उभं राहिलं की आम्ही साहजिक हर सवाल का एक जवाब सारखं पोलिसांकडे जाणार. मुळात सायबर गुन्हेगारी ज्या पातळीवर घडते ते जेवढा त्यांचा स्पीड आहे त्या तुलनेने यंत्रणा किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण सक्षम आहोत का? आपल्याला अजून खूप सक्षम व्हायला हवं. त्या दृष्टीनं आपण पावलं देखील उचलतो आहोत. आता नुकतंच महाराष्ट्र सरकारने एक यामध्ये आपलं महाराष्ट्र सायबर म्हणून एक संस्था आहे आणि संपूर्ण राज्यभराचं ज्युरिस्डिक्शन आहे त्यांच्याकडे. आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारने एक सायबर पोर्टल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या काही लाईन्स असतील किंवा जे काही तुम्हाला कॉन्टॅक्टचं म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून कुठल्याही प्रकारची सायबरची तक्रार जर झाली तुम्ही तर त्या पोर्टलवरती जाऊ शकाल. त्याची तात्काळ नोंद घेतली जाईल आणि ते कुठल्या पोलीस स्टेशनला डायरेक्ट करायचं आहे ते सेंट्रली डायरेक्ट होईल आणि तिकडे पण कॉग्नायझन्स घेतला जाईल. या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे आणि त्याची लवकरच अंमलबजावणी होईल. त्याचप्रमाणे आमच्या जास्तीत जास्त कॉन्स्टेबल्स, हेड कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर्सना सायबर इन्व्हेस्टिगेशन केपेबल आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचं ट्रेनिंग, त्यांच्या क्षमता, कॅपॅसिटी बिल्डिंग हा आमचा एक मेजर प्रोग्राम आहे. निर्भयाचा कोणी उल्लेख केला. निर्भया स्क्वॉड्स आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला आहेतच, परंतु निर्भया स्क्वॉड्सच्या अंतर्गत आम्ही या लेवलला गेलेलो आहोत की ज्या ठिकाणी आम्ही फीडबॅक्स घेतले की महिलांना एखाद्या ठिकाणी काही डिमलिट एरियाज आहेत, संध्याकाळी थोडा अंधार असला तर तिथे जाता येत नाही, अशा ठिकाणी इल्युमिनेशन सुद्धा आम्ही महापालिकेकडनं करून घेत आहोत. त्याशिवाय प्राथमिकता त्याला देत आहोत, कपॅसिटी बिल्डिंग करत आहोत. अनेक योजना आमच्या उपाययोजना सुरू आहेत आणि इंटेंट आमचा, कमिटमेंट आमचं 100% आहे. त्याला फ्रुशन जे आहे ते हळूहळू येईल. उम्मीद पे दुनिया कायम आहे. सर, अभिषेक सुतार यांनी त्याला जोडूनच एक प्रश्न विचारलाय की सायबर क्राईममध्ये AI किती भूमिका बजवेल, त्यांचा रोल काय राहील? त्याचा वापर पोलीस करू शकतील असं वाटतं का? अद्याप आम्ही त्याचा वापर केलेला नाही. त्याचा गैरवापर करणारे जे आहेत त्यांनाच आळा घालत घालत आम्ही खरं तर म्हणजे प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी आजच जे इंग्लिश न्यूजपेपर्स आहेत त्यांनी केंद्र सरकारने एक ॲडवायझरी इश्यू केलेली आहे आणि ती ॲडवायझरी पब्लिश केलेली आहे आणि त्या ॲडवायझरीचा सार जो आहे तो मी मगाशीच विशद केलेला आहे की ज्याच्याशी आपला संबंध नाही त्याचं कुतूहल सुद्धा बाळगू नका. तर कुतूहलापोटी देखील अनेक लोक फसतात. चांगलं चाललंय आपलं आयुष्य, आतापर्यंत आपण फसलेलो नाहीये. आपण कशाला, अरे कसे पैसे जातात बघायला पाहिजे, असं कशाला वाटायला पाहिजे आपल्याला. एक एकूणच म्हणजे मुंबईतलं गुन्हेगारी विश्व हे जे पूर्वीपासून सगळ्या आता ते चित्रपट वेब मालिकांमध्ये सर्वाधिक दिसतं, पण ते गुन्हेगारीचं स्वरूप आता पुरतं बदललंय असं वाटतं का? आणि ते बदललेलं स्वरूप म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्ही ते कसं पाहता, कसं बदललंय आणि त्याला आपण पुरे पडतो का? मुंबई पोलीस दलांनी गँगवॉर्स आणि गँगस्टरिझम संपवण्यासाठी जे काही योगदान आणि सॅक्रिफाईस दिलेलं आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. 1997 साली अशी परिस्थिती होती की एखाद्याच्या घरी मारुती कार आली तरी सुद्धा एक्स्टॉर्शन कॉल्स येत होते.
आणि त्यावेळेचे अधिकारी, त्यावेळेचे अंमलदार, खरं तर म्हणजे मी त्यांच्या समोर नतमस्तक होतो. काय त्यांनी कमाल केली असेल मी कल्पना देखील करू शकत नाही. त्या तुलनेत आज खूप प्रमाण कमी आहे, परंतु कुठले ना कुठले चॅलेंजेस चालूच असतात. आणि मनुष्य वस्त्या, मनुष्य जीवन, मनुष्य संस्था जेव्हापासनं सुरू झाल्या तेव्हापासनं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात गुन्हेगारी देखील. आणि ते असं म्हणतात की आपण कुलूप लावायचा प्रयत्न करतो आणि चोर नवीन किल्ली शोधत असतो. तर ही एक म्हणजे इट्स अ कॅट अँड माऊस गेम विच विल कंटिन्यू. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी अँड आवर ड्युटी टू सी टू इट दॅट वी आर इक्विप्ड वेल टू टॅकल द सिच्युएशन दॅट इज ऑन हँड. 26/11 ला जे योगदान मुंबई पोलिसांनी दिलं, जगात त्याची तोड नाहीये. मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये टेरर अटॅकमध्ये टेररिस्टला स्वतःचा बळी देऊन जिवंत पकडण्याचं ते एकमेव उदाहरण आहे तुकाराम ओंबळेंचं. बरोबर. आणि मला म्हणजे नेक्स्ट लेवल अभिमान आहे आमच्या फोर्सला या गोष्टीचा. तुम्ही विचार करा, प्रायव्हेट सेक्टरमधले अनेक लोक इथे बसलेले आहेत. मला कुठल्याही सेक्टरला कमी लेखायचं नाही, जास्त लेखायचं नाही, परंतु प्रायव्हेट सेक्टर हे लार्जली इन्सेंटिव्ह बेस्ड असतं. 8 तासाच्या जॉबमध्ये 8 तासानंतर 1 मिनिट झालं की त्याचं एक्स्ट्रा ते काय म्हणता तुम्ही त्याला, अलाउन्स, ओव्हर टाईम. आमच्या लोकांना ओव्हर टाईम माहितीच नाही. ना ओव्हर टाईम माहिती आहे ना टाइम ओव्हर माहिती. माझ्याकडे आज मी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पुण्याच्या पासआउट झालेलो आहे. माझ्याबरोबर शिकलेला USA मध्ये कॅम्बेल कुपटिनोला स्थायिक झालेला विनय संतुरकर नावाचा मित्र आज US ला चाललेला आहे. तो पुण्याला असतो. पुण्याहून जाता जाता तो माझ्याकडे 7:30-8 वाजता येतो असं म्हणालेला आहे. पण मी त्याला म्हटलं की मी किती वाजता येईन हे सांगता येत नाही, तू ये आणि मी जेव्हा फ्री होईन तेव्हा येईन, तुला भेटीन, तुझं जेवण खाण वगैरे सगळं घरी व्यवस्था असेल. सो आमच्याकडे कॉन्स्टेबल पासून कमिशनर पर्यंत ओव्हर टाईमही नाही आणि टाइम ओव्हरही नाही. इन्सेंटिव्ह शिवाय काम न करणारे लोक जेव्हा आमच्या कमिटमेंट क्वेश्चन करतात तेव्हा थोडंसं दुःख होतं. प्रत्येक अतिरिक्त कामासाठी मला काय मोबदला मिळणार आहे हे कळल्यानंतरच ते काम करायचं नाही हे ठरवणारे लोक कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. आणि बॉर्डरवरती आपले जे सैनिक आहेत, ते जे सैनिक आहेत त्यांना माहिती नाही समाजाच्या कुठल्या माणसासाठी आपण जीव देतोय. आपण देशासाठी म्हणजे देशातल्या नागरिकासाठी जीव देतोय. ही एकमेव नोकरी आहे की जिथे माणूस जीवाची देखील पर्वा करत नाही. आणि त्यामुळे आपण किमान स्वतःची पर्वा करावी आणि विनाकारण ते सायबर वायबर या भानगडी करू नये, वाहतूक नियम तोडू नये आणि आमचं अधिकच वाढलेलं काम अधिक वाढवू नये, एवढीच माफक अपेक्षा आपल्याकडे मी व्यक्त करतो. अगदी शेवटच्या 2 प्रश्नांकडे जाऊया. तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात, अगदीच म्हणजे या सगळ्यांनाच इथे उपस्थितांना याचा पूर्ण अभिमान आहे. पण पोलीस कर्मचाऱ्यांच्याही काही समस्या आहेत. म्हणजे उपनगरात राहणारे पोलीस शहरात काही तास प्रवास करून येतात, किती काळ ड्युटी करायची त्यांनाही माहीत नसतं आणि परत कधीतरी उपनगरातल्या घरी जातात. त्यांच्या समस्यांवर त्याचा सगळ्याचा विचार आपण कसा करतोय किंवा त्यावर काय तोडगा काढतोय? नाही, या बाबतीत सरकार खूप संवेदनशील आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबर आमच्या गृहनिर्माणाची घरांची समस्या खूप मोठी आहे. त्याला क्वार्टर मिळत नाही आणि भाडं परवडत नाही. त्यामुळे आमचे लोक डोंबिवली, कर्जत, मुरबाड म्हणजे जवळजवळ 4.5 ते 5 तास फक्त जाणे आणि येणे याच्यासाठीच जातो. आणि त्यानंतर कमीत कमीत 11 ते 12 तास कमीत कमी. त्यामुळे जवळजवळ 16 ते 17 तास त्याचे जातात. घरी गेल्यावरती फक्त झोप. म्हणजे आय मीन इट इज व्हेरी सॅड बट वी आर ट्राईंग टू डू अ लॉट. आम्ही पोलिसांच्या घरांसाठी जवळपास 3,000 2 बेडरूमचे अद्ययावत क्वार्टर्स ऑलरेडी पूर्ण होतात आहेत. त्याशिवाय म्हाडाचे जे जुने क्वार्टर्स आहेत, म्हाडाबरोबर आमची बोलणी चालून आम्ही ते सगळे सरेंडर करून ते 180 स्क्वेअर फीट आणि 200 स्क्वेअर फीट आणि 300 स्क्वेअर फीटचे आहेत. मी म्हाडाच्या अध्यक्षांबरोबर पण बैठक केली, आमच्या लोकांनी पण केलेली आहे. त्या सगळ्या क्वार्टर्स सरेंडर करून आम्ही त्याच्या जागी जवळपास
5,602 बेडरूमचे क्वार्टर्स कॉन्स्टेबलसाठी, म्हणजे साधारण ते 6,000, आत्ताचे 3,000, असा आमचा पुढील 2 वर्षात 10,000 क्वार्टर्स आमच्या पोलिसांसाठी बांधून पूर्ण करण्याचा मनोदय आणि मानस आहे. सरकार देखील त्यासाठी आमच्या पाठीशी आहे. प्रोसिजर्स असतात, गव्हर्नमेंट फंड्स असतात, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो, पण लवकरच आम्ही ते पूर्ण करू. आम्ही आमच्या लोकांचा सातत्याने विचार करत असतो आणि म्हणून त्यांना ड्युटीमध्ये सुद्धा थोडीशी विश्रांती आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक आमच्या महिलांसाठी महिला विश्रांती कक्ष सुरू केलेला आहे. आणि ज्या महिला तक्रारदार आहेत, तर निर्भयाच्या स्कीममध्ये मी आता काही दिवसापूर्वीच काउन्सिलिंग सेंटरची प्रत्येक पोलीस स्टेशनला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे पुढील 3, 4, 6 महिन्यामध्ये आपले 93 पोलीस स्टेशन्समध्ये नाही, कारण काही ठिकाणी जागा नाही आहे, पण ऑलमोस्ट 80 पोलीस स्टेशन्समध्ये आपण त्यांच्या काउन्सिलिंगसाठी पण एक सेंटर करतो आहोत. काही सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर टायअप करतो आहोत. कारण की अनेक प्रश्न हे जे निर्माण होतात, ज्याला गुन्ह्याचं स्वरूप दिलं जातं, ते खरं तर मानसिक तणावाचे पण प्रश्न असतात. आणि आमच्या लोकांना देखील अनेक मानसिक तणावाच्या प्रसंगामधनं जावं लागतं. त्यामुळे त्यांच्याकरता देखील मानसिक तज्ज्ञ बोलवून, आता त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की म्हणजे मला जरी ताणतणाव वाटत असेल तरी मी देखील नोंद करत नाही की नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ही एक आपली डिनायलची मानसिकता आहे. त्यामुळे त्यासाठी देखील थोडंसं काउन्सिलिंग करणं आम्हाला आवश्यक वाटतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 90% आमच्या फोर्सला रिटायरमेंटपर्यंत ब्लड प्रेशर आणि डायबिटीज दोन्ही किंवा एक होतच. म्हणजे इतकं की कधी कधी रिटायरमेंटच्या स्पीचमध्ये मी म्हणतो की ज्यांना झालं नाही त्यांना यातच दैवी देणगी आहे किंवा त्यांनी कामचुकारपणा केलेला आहे. त्याशिवाय हे न होणं हे शक्य नाही आहे. त्यातला विनोदातला भाग सोडला तर तुम्ही विचार करा की खूप मेजर प्रॉब्लेम्स आहेत. आणि कोविडसारख्या आजाराला जेव्हा आपण सामना केला तेव्हा परत पोलीसच उतरले होते. मी ठाणे पोलीस आयुक्त होतो. 35-36 लोक आम्ही दगावली. मुंबईमध्ये 300 ऑड लोक आम्ही दगावले. आणि का तर नागरिकांना घरात थोपवणे, स्वयं रेग्युलेशन जर असतं तर हे करावंच लागलं नसतं. पण असे विचित्र अनुभव, सुजाण एकदम उंच टॉवर मधले लोक की भाई आम्ही एक्सेप्शन्स दिले होते की मेडिसिन आणायचंय तर तुम्ही बाहेर पडू शकता किंवा भाजीपाल्यासाठी ग्रॉसरीसाठी बाहेर पडू शकता. तर आम्ही मॉनिटरिंग केलं आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये तो पिशवी घेऊन एक लिंबू, एक कोथिंबिरीची जुडी असं बाहेर 1-1 तासांनी पडत होता माणूस. सो आय मीन व्हॉट आर वी डुईंग, हा देखील एक दीज आर फॅक्ट्स विच आय एम कोटिंग. हे माझ्या मी, पुण्यात होते त्यामुळे बटाटे घेऊन फिरणारे लोक माहितीये. सर आता पुण्यातले लोक बटाटेच घेणार म्हणजे काय मारायला. सर माझा एक प्रश्न आहे की नवीन योजना तुमच्या काही डोक्यात आहेत आणि तुम्ही बोलताना ते सांगितलं त्यातलं एक तो प्रश्न आहे. आणि 31 जवळ आले, मुंबई पोलिसांच्या समोर खूप मोठं हे चॅलेंज असतं, तर त्या संदर्भात काय उपाययोजना आहेत? आमच्या एक तर 31 डिसेंबरच्या दरवर्षीच्याच उपाययोजना आहेत, त्या तर अस्तित्वात राहतीलच. परंतु आम्ही काय करतो, आम्ही दरवर्षी मागच्या वर्षी काही प्रॉब्लेम झाले जे आपण केटर केले नव्हते किंवा फॅक्टर केले नव्हते याचा देखील अभ्यास करतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला तुम्ही लोक हॉटेल रिझर्वेशन्स किंवा दारू पिऊन गाडी चालवायला मिळते का या प्रयत्नात असतात, त्यावेळेला आमचे सर्व पोलीस बांधव जे आहेत ते हा प्रकार होऊ नये, अपघात होऊ नये आणि विनाकारण जीवित होऊ नये असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. तुमचं 31 डिसेंबर उत्तम साजरं व्हावं या दृष्टीनं आमचं नियोजन चालू असतं. त्यामध्ये आम्ही काही आव्हानं करत असतो. त्या आव्हानांमध्ये एक म्हणजे हे असतं की आजकाल ठीक आहे, म्हणजे आता मॉरल पोलिसिंगचा हा विषय येईल, परंतु दारू प्यायल्याशिवाय मजाच नाही ही एक भावना असते. तुम्ही मजा करा, परंतु तुमची मजा दुसऱ्याची सजा होता कामा नये. आणि त्यामुळे त्याच्यानंतर गोंधळ घालणे किंवा गाडी चालवणे, बेदरकारपणे कोणाला तरी ठोकणे. तुम्हाला मी सांगतो की मॅक्सिमम ओपीडीज जे आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ना 31 डिसेंबरला मोटरसायकलचे यंग लोकांचे ऍडमिशन्स होतात. त्यामुळे
हे कुठेतरी आपल्या मुलांकडे, आपल्या स्वतःकडे देखील बघणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. पोस्टर्स, त्याच्यानंतर हे जे ॲडव्हर्टिजमेंट बोर्ड्स आहेत त्याच्यामधनं, सोशल मीडियावरती आम्ही खूप काही टाकतो. वर्तमानपत्रातनं पण आम्ही खूप काही देत असतो. आपण देखील लिहित असता. पण ते वाचतात किती? आणि ते वाचल्यानंतर देखील फायनली वाचतात किती? हा प्रश्न असतोच. आमचं नियोजन राहील. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही बिनधास साजरं करा. आम्ही आपल्या सेवेत राहूच. मी 2 प्रश्न म्हटलं, पण एक तरी तो त्यांचा होता. माझा दुसरा प्रश्न आहे अजून एक. त्यामुळे थोडासा आणखी वेळ घेते. लास्ट क्वेश्चन. अगदी. अ, पूर्वी एक तपास यंत्रणा किंवा सुरक्षा यंत्रणा शहरातली म्हणून पोलीसच मुख्यत्वे होते. आता अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा वाढल्या आहेत. तर त्यातला समन्वय साधणं हाही एक आणखी पोलिसांवर कामाचा भार वाढवणारा किंवा ताणाचाच मुद्दा ठरतो का? किंवा हा एक म्हणजे म्हणजे काय आहे की पोलिसांना समन्वय हा साधावाच लागतो. पोलिसांच्या ज्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यामध्ये आमचे अंमलदार, आमचे अधिकारी हे समन्वयाशिवाय कामच करू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या एजन्सीचं जाऊ दे, आम्ही जेव्हा तपास करतो त्यावेळेला त्या जो कंप्लेनंट आहे त्याच्यावरती समजा काही इंजुरी झाली आहे किंवा त्याची मेडिकल एक्झामिनेशन करायची, तर त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेणं, त्याच्यानंतर तो डॉक्टर जो आहे त्याच्याकडे नेणं, सर्टिफिकेट मिळवणं, म्हणजे ही सगळी आमचीच म्हणजे तुम्ही बघा, किंवा फोरेन्सिक लॅबला रिपोर्ट पाठवला तर त्याचं जे अनालिसिस आहे त्याचा रिपोर्ट येणं, ते मिळवणं, ते देखील आम्हीच करतो. म्हणजे ते पण सरकारी आहेत. त्यांचं एवढंच काम आहे की तो रिपोर्ट बनवणं आणि आमच्याकडे पाठवणं. परंतु त्याच्या मागे लागण्याचं काम, आता त्याला समन्वय म्हणा किंवा काही पण म्हणा, म्हणजे हे इतकं जास्त आम्ही करतो की कोर्ट देखील तुम्ही का मिळवलं नाही त्याला कधी विचारत नाही की तू का नाही पाठवलास. परवाच एक अशी ऑर्डर आलेली आहे म्हणून सांगतो मी. सो समन्वय हा आमच्या कामाचा एक अविभाज्य घटक आहे, अंगवळणी पडलेला आहे. त्यामुळे आणखीन काही संस्थांबरोबर समन्वय, इतकाच त्याचा व्याप आहे. दोन छोटेसे दोनच मुद्दे, कदाचित तुम्हाला उत्तर द्यायला आवडणार नाही ही आधीच कल्पना देऊन ठेवतो. पोलीस या यंत्रणेला सरकारकडून पुरेसं आर्थिक जे काही पाठबळ असायला हवं ते आहे का? याचं कारण असं की अनेकदा पावसाळा आला तर कुठले तरी स्थानिक उद्योजक छत्र्या देतात. आता तुम्ही ठाण्याला होतात, अख्ख्या ठाणे जिल्हा एवढा प्रचंड मोठा आहे, पण ब्रेथ अॅनालायझर तुमच्याकडे एक किंवा दोनच होते. तुम्हाला खाजगी उद्योजकांकडनं किंवा अन्य स्पॉन्सरशिप घ्यावी लागली. हे का होतं? म्हणजे पुरेसा फंड आहे का? हा एक मुद्दा. मला आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, त्याचं कदाचित तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल, तो असं की मीरा बोरवणकर जेव्हा होत्या त्यांनी ते नंतर पोलीस रिफॉर्म्स हा जो एक विषय आला, त्याच्यात एक त्यांनी छान मुद्दा मांडलेला आहे की पोलिसांना नॉन पोलिसिंग काम खूप करावं लागतं. म्हणजे गुन्हेगाराला इकडे न्या, तिकडे न्या, कुरिअरची कामं करावी लागतात. ती कमी व्हावीत यासाठी काही प्रयत्न व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की निधी पुरेसा नाहीये असं नाहीये. परंतु काय आहे की आपल्याकडे प्रोसिजर्स असतात. आपण प्रस्ताव करायला पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, फायनान्समध्ये जायला पाहिजे, तो निधी उपलब्ध करून घ्यायला पाहिजे. मी वैयक्तिक प्रायोजक आणि स्पॉन्सरशिपच्या कम्प्लीट विरोधामध्ये आहे आणि मी अजिबात घेत नाही. आणि मी शासकीय पुरवठा करण्याचा आटोकाट वैयक्तिक प्रयत्न करतो आणि पुरवठा देखील करतो. तुम्हाला मी सांगतो की आता तर युनिफॉर्म अलाउन्स वगैरे तर सगळं आम्ही डायरेक्ट डिपॉझिटच करतो त्यांच्या अकाउंटमध्ये. परंतु सातत्याने फंड्स, म्हणजे मी असं मानतो की ज्येष्ठ अधिकारी म्हणून किंवा आयुक्त म्हणून किंवा सहपोलीस आयुक्त, प्रशासन वगैरे म्हणून आमच्या जबाबदाऱ्या ह्याच आहेत की आपल्या दलाला काही कमी पडता कामा नये. आणि त्या दृष्टीनं आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो, निधी मिळवत असतो आणि त्याचा विनियोग देखील करत असतो. आणि बऱ्यापैकी आम्ही स्वतःच्या पायावर आज उभे आहोत असं मी म्हणू शकतो. सरकारकडनं त्यामध्ये काही कमी नाही. ठीक आहे, कधी वेळ लागू शकतो, कारण बजेटचे प्रोसिजर्स आहेत, त्याच्यानंतर बजेटच्या मान्यता असतात, त्याच्यानंतर बजेट मान्य झाल्यानंतर टेंडरिंग आणि प्रोक्युअरमेंटचे प्रोसिजर असतात. बऱ्याचशा आमच्या गरजांचे टेंडरिंग जे आहे ते दुसरं कुठलं तरी डायरेक्टर जनरलचं ऑफिस किंवा गव्हर्नमेंटचं ऑफिस करत असतं. जे प्रोक्युअरमेंट करत असतात त्यांना जर ते लागत नसेल तर दुसऱ्याची नड निकड किती आहे याची माहिती कदाचित कमी असू शकते. असे चॅलेंजेस आहेत. परंतु मला खात्री आहे की निदान महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस हे दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहणार नाही आणि त्यांनी राहू नये अशी परिस्थिती आहे.
नाही, नॉन पोलिसिंगचा प्रॉब्लेम काय आहे की लोक पोलिसिंगची डेफिनेशनच वाढवत जातात. त्यामुळे नॉन पोलिसिंगचा नॉन मधला एन गाळून ते ऑन पोलिसिंग किंवा इन पोलिसिंग होऊन जातं. आता मला सांगा की आई वडील आहेत, 75 वर्षाचे आहेत, आता ते व्यवस्थित आहेत की नाही, मुलगा दूर आहे किंवा मुलगी दूर आहे, हा त्यांनी दिवसातनं एक कॉल करावा असा काही कायदा नाही आहे. परंतु मग ठीक आहे, आता त्यांची इच्छा असते म्हणून आम्ही त्यांचं लिस्टिंग करून त्यांना कॉन्टॅक्ट करतो. आता हा म्हटलं तर नॉन पोलिसिंग आहे, पण म्हटलं तर खूप आधार देण्याचा एक प्रयोग आहे आणि एक संवेदनशील उपक्रम म्हणून. त्यामुळे आम्ही काय आहे की आम्ही आता असे सरावलेलो आहोत म्हणा किंवा घासले गेलो आहोत की नॉन हा प्रकारच नाही आमच्याकडे. आणि ठीक आहे, समाजाने पण त्या अपेक्षा काही झालं तरी पोलीस ते वन स्टॉप सोल्युशन त्या म्हणाल्या आणि तुम्ही देखील त्याच्यात भर पाडत असता. बऱ्याच वेळेला समजा एखाद्या बंद ठिकाणी 5-7 लोकांनी काहीतरी पार्टी केली आणि काहीतरी मला पोलीस काय करत होते. अरे पोलीस काय करेल बाई. पण ठीक आहे, आम्ही ते मान्य केलेलं आहे, ती जबाबदारी मान्य केलेली आहे. आणि मला असं वाटतं की परदेशात जो आपला नागरिक राहिलेला आहे, तुम्हाला मी सांगतो, लंडन सारख्या ठिकाणी आणि न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये मोठी चोरी झाली आणि रॉबरी जर झाली तर कदाचित तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर तुम्हाला असं उत्तर मिळू शकतं की आमच्याकडे हा गुन्हा तपासण्यासाठी आवश्यक निधी आणि मनुष्यबळ नाही. यू कॅन गो अँड क्लेम युअर इन्शुरन्स, वी विल गिव्ह यू अ सर्टिफिकेट. आपल्याकडे आपण असं करत नाही. धन्यवाद. ज्यांचे नामोल्लेख राहिले त्याबद्दल दिलगिरी. काही प्रश्न होते, ध्वनी प्रदूषण, होणारा उत्सवांमधला गोंधळ, आणि हे काही खूप वैयक्तिक स्वरूपाचे होते. सरांच्या सुरुवातीच्या निवेदनातच एक महत्वाचा मुद्दा समोर आला. प्रत्येकाने आपापली शिस्त बाळगा, अर्धे प्रश्न सुटतील, त्यात काही प्रश्नांची उत्तरं मिळाली पण असतील. आम्ही जबाबदारी टाळत नाहीये. आम्ही तरी सुद्धा जे काही शक्य आहे ते करतो. रात्री 1 वाजता सुद्धा कोणाचा कॉल आला तर जातो, कोणाचा लाऊडस्पीकर वाजतोय ते बघतो, त्याची बेल वाजवतो आणि त्याला सांगतो की तू कमी कर. कधी कधी त्यांनी ऐकलं नाही तर यांना सांगतो की तुम्ही व्हॉल्यूम वाढवा. सो ऑल दीज थिंग्स वी आर डुईंग अँड आय थिंक फायनली policing is the art of the possible. Whatever, wherever, whenever possible, we are committed to do. Thank you. पुढची सूत्र कुणालकडे सोपवते. धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आता आपण थेट समारोपाकडे वळूया आणि माननीय साहेबांना आपण लोकसत्ताच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू देणार आहे. त्यासाठी मी लोकसत्ताचे सन्माननीय संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. त्यांच्या हस्ते आपण साहेबांना लोकसत्तातर्फे एक छोटीशी भेटवस्तू देऊया. एकदा जोरदार टाळ्या. माननीय मुंबई पोलीस आयुक्त धन्यवाद सर, खूप खूप आभार. शहरभानचा आजचा जो हा कार्यक्रम आहे तो अधिकृतरित्या इथे संपतो. बाकी आपण लोकसत्ता वाचत राहतोच आहोत. हे सगळे प्रश्न जे आहेत ते लोकसत्ताकडे आहेत आणि लोकसत्ताच्या माध्यमातून ते पोलीस विभागाकडे पोहोचवले जातील. या विषयी अधिक वृत्तांकन जे आहे ते लोकसत्तात आपल्याला वाचायला मिळेल.